म्हणतो ना की ठकासी ठक उद्धटासी उद्धट असा संदेश समर्थांनी देऊन आपल्याला एक लढण्याची वाईट प्रवृत्तीसमोर सामर्थ्याने उभं राहण्याची ताकद समर्थांनी दिली. आपण जिथे राहतो ते आनंद वनभूमी, हे परकीय आक्रमणापासून सुरक्षित राहिलं पाहिजे ही तडफड सगळ्यांचीच होती. आणि दासबोधातून त्यांनी आपल्याला जो संदेश दिला तो संदेश आज तर आपण ग्रंथराज दासबोध असं म्हणतो, म्हणून आज आपण त्या दासबोधाचा गौरव करतो, मस्तकी लावतो. हा जगण्याचा प्रॅक्टिकल विचार आहे. समर्थांच्या विचारांच्या प्रभावामुळे आपल्याला दिसतो तर समर्थ संप्रदाय उभा राहिलेला. हरिकथा निरूपण, राजकारण, सावधपण ही 3 अंग ज्यांच्याकडे आहे तो साधक रामदासी. आणखी ही 20 लक्षणं त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. समर्थाने जेवढं लिहिलं तेवढं या जन्मी आपल्याला वाचता देखील येणार नाही, समजून घेता येणार नाही, अशी मला स्वतःला भीती वाटते. आपण वाचतो ना की इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, गुरुंनी शिष्याला जे सांगितलं ते आपल्याला अजूनही समजलं नाही. त्यामुळे जेव्हा आपण शिष्य रूपानं ज्ञान घेऊ तेव्हा जे गुरुस्थानी गेले अशा लोकांकडून आपण दासबोध समजावून घेतो, हे ग्रंथ समजावून घेतो, हे आपण संत पंचक जे म्हणलं ते त्यांचे समजून घेतो. आणि त्यांच्या मार्गावर केवळ महाराष्ट्र चालतो असं नाही, तर त्यांच्या विचारांवरती हा देश चालतो. परमेश्वराची समर्थांची कृपा असल्याखेरीज तो अर्थ समजायचा पण नाही, आणि सांगता तर बिलकुल यायचा नाही. सांगण्यासाठी आधी दासबोध ही आपली जीवननिष्ठा बनायला लागते. दासबोध म्हणजे काय, अगदी थोडक्या सोप्या शब्दात सांगायचं तर आपण श्वास घ्यावा आणि इतरांना श्वास घेता येईल अशी परिस्थिती निर्माण करावी. आपण एक घास घ्यावा आणि दुसऱ्याला एक घास भरवावा. आणि प्रवचन आणि सद्गुरू म्हणजे काय, तर आपल्याला पोहता यावं आणि त्यातून इतरांचे प्राण वाचवावेत. अशा विचारानं जे आपल्याला सद्गुरूंनी जे काही सांगितलं ते आपल्याला सोपं करून सांगतात ते स्वतः सद्गुरूच असतात. ते संतांचं कार्य आहे. विचारांमध्ये बदल नाही, तेच सांगतायत जे संतांनी सांगितलं तोच विचार आहे. ज्ञानेश्वरी कृष्णाने सांगितली तोच विचार आहे, तोच भाव आहे, की एकच भाव आहे ह्याच्यामध्ये की मनुष्य सद्विचारांचा असावा, तसा तो उभा राहावा, मनुष्य माणसासारखा व्हावा, हे व्रत आहे, हा संकल्प आहे. परमेश्वर पाठीशी आहे. अमृत तळहाती घेऊन ही केलेली उधळण म्हणजे हे आजचा कार्यक्रम किंवा ही झालेली 50 प्रवचन. हे कार्य एक जण करताय का? नाही, असंख्य लोक हे कार्य करत आहेत. संतांचं कार्य आपलं समजतात आणि ते काम करतात. जे आपल्याला समजलं ते इतरांना सांगतात. आपल्या हाती एक पुसटचा थेंब जरी आपल्या ओठावर आला ना तरी जीवन सफल होणार असतो तो. आपल्या हाती जे अमृतकण आले त्यातला एक थेंब दुसऱ्याला द्यावासा वाटला तर तो फक्त सद्गुरूच असेल, दुसरं कोण असेल. ओंजळीतल्या अमृताचा समाजासाठी उपयोग करणं हे कार्य आहे. हे कार्य म्हणजे प्रवचन. आणि आजचं तर सुवर्ण महोत्सवी असं 50वं प्रवचन आहे. आज सकाळीच ते प्रसारित झालं. या प्रवचनातून असंख्य रंग उधळले जातात. म्हणजे देशील किती दो करानी, वर्षाधारा कोसळते आणि आपण झोळी पसरले, त्यात फाटकी झोळी आपली, पण तरीही झोळीत काही ना काही मावलं तरी आपल्या म्हणजे काय मिळवलं मला माहित नाही. फाटक्या झोळीत किती राहणार, किती येणार, किती टिकणार. पण तरीही सांगतो की आपल्या अमृतवाणीनं आम्ही या 50 भागामध्ये न्हावून निघालो, चिंब झालो, नखशिकांत भिजलो. आणि खरंच ही फाटकी झोळी किती घ्यावं तर घेता येत नाही. पण जे भिजणं झालंय, जी वर्षाधारा झाली आहे ती आत खोल मनापर्यंत गेली आहे. तिथं जे काही 2 थेंब आहेत ना ते अमृतासम आहेत. आणि एकदा चिंब झाल्यानंतर पुन्हा कोरडं व्हावंसं वाटत नाही. कोरडं होण्याची इच्छाही नाही. आपली प्रवचनं अशी सदैव सुरू राहावीत. आम्ही सदैव त्याचा लाभ घेत राहावा. आणि हे कार्य परमेश्वर कृपेने घडून आलं.
समर्थ रामदास स्वामी स्वतःला ते दास म्हणून घेत. एवढ्या महान तत्वज्ञान ग्रंथराजाचा निर्माता असलेली एवढी महान व्यक्ती स्वतःला दास म्हणून घेते. तर हे तत्वज्ञान घेणाऱ्या व्यक्तीनं आज आम्ही समजून घेताना किती विनम्र असायला हवं. ज्ञान घ्यायचं तर विनम्रता हवी. अहंकाराजवळ ज्ञान फिरकतही नाही. आणि हे ज्ञान असं आहे की हे ज्ञान अहंकार देखील येऊ देणार नाही. जीवन यशस्वी होण्यासाठी प्रपंच आणि परमार्थ आणि त्यासोबत राजकारणही आवश्यक आहे. आळसानं जीवाची नासाडी होते. आळसासारखा शत्रू नाही. सकाळी लवकर उठावं, परमेश्वराचं स्मरण करावं, आत्मचिंतन करावं, मनन करावं, पाठांतर करावं, वाणी गोड असावी, आपल्या व्यवसायामध्ये सदैव खबरदार असावं, शिवाय प्रपंच नेटका करावा, स्वतः नीट जगायला शिकावं, आपले आपण कमवून खावं, अथवा काही कार्य करावं मग खावं, अभ्यास करावा मग खावं, काही केल्या वेळ खाऊ नये. पसाभर दिलं कुणी तर ते मुठभर घ्यावं अशी भिक्षा. ग्रंथ वाचन करावं, ते मात्र जितकं घेता येईल तितकं करावं, म्हणजे घ्यावं. अडचणीत सापडलेल्या माणसाची मदत करावी, प्राणी मात्रांची मदत करावी, शरीर इतरांसाठी कष्ट व्हावं. भगवंताचे कृपा आशीर्वाद आपल्या शरीरावर आहेत, पण आपण परमेश्वराचे विश्वस्त आहोत अशा भावनेनं आयुष्य कंठावं. रामदास स्वामी म्हणतात, आहे तितके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. माणूस समाधानी कसा राहील हे सांगताना समर्थ रामदास स्वामी सांगतात, कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन तेची ऐकित जावे. आणि म्हणून आम्ही भक्तिभावानं ही 50 प्रवचन ऐकली. हे भाग्य आहे. ज्ञान घेताना ज्यांच्याकडून घेतो ना ती व्यक्ती त्या योग्यतेची असली पाहिजे, ज्ञानी असली पाहिजे. गुरु निवडण्यामध्ये चूक होता कामा. ज्ञान ज्यांच्याकडून घेतो ती व्यक्ती तेवढी श्रेष्ठ असली पाहिजे. आणि ती व्यक्ती निवडण्यामध्ये चूक झाली तर आपले सोबती निवडताना समजा जरी चूक झाली तरी ती अद्दल जन्माची घडते. रामदास स्वामी महाराजच म्हणतात की वैद्य पाहिला पर कच्चा, तरी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. आणि म्हणून म्हणजे वैद्य बघताना आपण असा बघावा की तो ज्ञानी असावा. चुकीच्या वैद्याकडे गेलो तर काय होईल ते सांगितलंच. आणि म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणाहून ज्ञान घेतलं हे ज्ञान आम्ही आज योग्य व्यक्तीकडून घेतलं या जाणीवेने आमचे हात आपोआप जोडले जातात. अंजलीताई, तुम्ही सतत प्रवचन करावं. जनमंगलच्या व्यासपीठावर तुम्ही 50वं प्रवचन करावे ती समर्थ कृपा. खरं तर भैरवीजींनी तुम्हाला मदत केली, श्रेयाजींनी केली, किंवा सगळे जे कितीतरी निलिमा नंदुरकर ताई आहेत तर त्या आहेत. किती किती लोकांनी किती छान लिहिलंय त्या प्रवचनाविषयी. आणि ही कृपा म्हणजे हे व्यासपीठ हे एक निमित्त मात्र, पण तुमच्या रसाळ वाणीतून सद्विचार संत विचार ऐकणं हे खरं तर आमचं संचित होतं. धन्य वाटतं. मनात पुष्कळ संभ्रम असतो, अंधश्रद्धा असतात, ज्ञानाशिवाय प्रकाश नाही. ज्ञानाशिवाय प्रकाश नाही. मनन आणि निजध्यासानं आनंद समाधान मिळतं असं म्हणतात. श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान, मी त्या कल्पनेचे भान उडवतो. आणखी असं करताना म्हणजे मला नेहमी एका वाक्यावरती आपण सगळेच थांबतो, म्हणजे श्रोता व्हावे सावधान, श्रोते व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान. म्हणजे समर्थ रामदास स्वामींना आम्हाला जाग करावं लागत होतं आणि आज तुम्ही आम्हाला जाग करता आहात. दृष्टीला जे दिसतं ते दृश्य, या दृश्याकडून अदृश्याकडे आपली नजर जायला पाहिजे. कशी जाणार? काही दिसत नाही तिथं नजर कशी जाणार? आणि यासाठी जे प्रयत्न आपण करीत असतो म्हणजे दृश्याकडून अदृश्याकडे आपली नजर जावी, आपल्याला काही पाहता यावं, तर त्या प्रयत्नांना मी स्वतः साधना असं म्हणतो. तुमचं प्रवचन ऐकणं ना ही एक साधना आहे, साधना होती. तुमच्या प्रवचनामुळे आम्ही स्वतःचा शोध घेऊ लागलो. स्वस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा बोध व्हावा, आत्मसाक्षात्कार व्हावा. हे आम्हाला शक्य आहे की नाही ठाऊक नाही, पण तुमच्या पावलांवर पाऊल टाकत आम्ही तुमच्या मागून 4 पावलं आमचं आयुष्य उजळवून टाकणारा प्रवास केला.
हे अगदी निसंशय सांगतो. फार नाही बोलत मी सर, शेवटी एवढं म्हणेन की सद्गुरु कृपा तेची केली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी. तुमच्या ज्ञानाची कोठार तुडुंब भरलेली आहेत, ती आमच्यासाठी हळूहळू उघडत आहेत. समर्थांचे विचार ऐकावे, संतांचे विचार ऐकावे, यासाठी ज्ञान भांडाराची दारं आज लावून बंद आहेत. त्याचं कारण त्याची किल्ली आमच्याकडे नाही. आतलं ज्ञान ते उघडल्याशिवाय दिसणार नाही. सद्गुरु कृपेनं ती किल्ली मिळू शकेल, पण आतलं ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचेल तर त्यासाठी आम्हाला प्रकाशित व्हावं लागेल. आत्मज्ञानाचा जेव्हा प्रकाश पडेल, म्हणून ही द्वारं हळूहळू किलकिली होत असतात, एकदम उघडत नाही, ती किलकिली होतात. आपण दोन्ही हात जोडून भक्तिभावानं सद्गुरूंकडे ज्ञान मागायचं असतं. या 50 प्रवचनातून हा दरवाजा किलकिला झाला आहे. तो कधीतरी असा सगळा उघडेल, सताळ उघडेल, म्हणून ही प्रवचन सदैव चालू राहावी. समर्थांना आमच्यावरती कृपा करायची होती, म्हणून तुम्हाला त्यांनी नियुक्त केला. म्हणून 50 झाली, 100 होतील, 500 होतील, जी शक्ती असेल अशी प्रवचन आपण करत राहा. अशी सगळ्या जनमंगल परिवाराकडून, लोकव्रत परिवाराकडून, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या परिवाराकडून, सजल परिवाराकडून विनंती करतो. आणि अधिक वेळ घेत नाही, कारण आपल्याला खूप महत्वाचं पुढचं ऐकायचं आहे. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्याकडून संत सत्संग लिहिल्या जाणं ही सुद्धा एक सद्गुरु कृपाच म्हणायला हवी. आणि आता तुम्ही जसं सांगितलं अंजलीताईंबद्दल की आपल्या संतांनी आपल्यासाठी खूप मोठी ज्ञानाची कोठारं, भांडारं अक्षरशः भरून ठेवलेली आहेत, आणि ती थोडी थोडी खुली करत त्यातलं थोडं थोडं ग्रहण करत जाणं हे आपल्यासारख्या सामान्य, माझ्यासारख्या सामान्य लोकांचं काम आहे. आणि अंजलीताई, तुमच्यासारखे लोक म्हणजे या कामात खरोखर कधी कधी असं वाटतं की परमेश्वरानं पाठवलेले या पृथ्वीवरचे दूत आहेत की त्याचा संदेश सगळ्यांपर्यंत पोचावा. त्याला काय सांगायचंय नेमकं ते सगळ्यांना सहज सोप्या भाषेत, म्हणजे समर्थांनी दासबोधाच्या माध्यमातून ते खरं म्हणजे इतकं सहज आणि सोपं करून आपल्या समोर मांडलंय. पण ते समोर असताना सुद्धा आपण ते ग्रहण करण्याचा कष्ट सुद्धा घेत नाही. तर अंजलीताई आहेत, श्रीराम दादा आहेत, असे बरेच लोक आहेत की ज्या लोकांच्या माध्यमातून या सगळ्या ज्ञानकणांचं ज्ञानामृत आम्हा सगळ्यांपर्यंत पोचतंय. मंडळी, जेव्हा आपण प्रपंच आणि परमार्थ या वाटांवर सोबतीनं चालायला सुरुवात करतो तेव्हा वेगवेगळे ऋणानुबंध तयार होत जातात. मग ते नातं रक्ताचं असणं आवश्यक नसतंच. खरं म्हणजे आता स्क्रीनवर आपल्यासोबत असलेले माननीय श्रीराम दादा रोडे हे अंजलीताईंचे गुरुबंधू म्हणूयात, कारण हे नातं तशाच वळणावर आहे हे अंजलीताईंकडूनच मला कळलेलं आहे. मी आमंत्रित करते आहे श्रीराम दादांना की त्यांनी अंजलीताईंचा जो प्रवास, विशेषतः त्यांचा जो आध्यात्मिक प्रवास किंवा प्रवचनकार म्हणून त्यांचा सुरू असलेला जो प्रवास बघितला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्या दर्शकांशी संवाद साधावा. दादा, आमंत्रित आहात आपण. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना मी सादर प्रणाम करतो. आज थोडासा परिचय मला फक्त अंजलीताईंचा द्यायचा आहे, पण परिचय देणं हा फार कठीण प्रश्न असतो. कोणी कोणाचा परिचय द्यायचा, पण ताईंच्या अत्यंत जवळचा मी, आणि म्हणून थोडा परिचय देतो. ताई अकोल्याच्या, मी जुन्या अकोला जिल्ह्यातला, म्हणजे आता सध्या मी मालेगाव मध्ये आहे, वाशिम जिल्ह्यात. परंतु ताईंचा आणि माझा परिचय खरा तो झाला तो परमपूज्य संत सुनीलदादा चिंचोळकर महाराज पुणे यांच्या निमित्ताने. ताईंचं मी सर्वात पहिल्यांदा अकोल्याला सुनीलदादांच्या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक करताना त्यांचा परिचय झालेला आहे.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन म्हणजे प्रभाताई पांडेंनी अंजलीताईंनाच बोलवावं आणि त्यांच्या हातून ते सगळं कार्यक्रमाचं संचालन करून घ्या. पण हळूहळू दादांमुळे अंजलीताईंचा परिचय झाला. आध्यात्मिक प्रवास कसा झाला एवढा मला तुम्ही प्रश्न विचारला आणि म्हणून त्याच्यावर फोकस करतो. तसं अंजलीताई शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला तर त्या BSc आलेल्या, बायोलॉजी त्यांचा विषय, ही शाखा विज्ञान. विज्ञान शाखा म्हटल्यानंतर अनेकांना प्रयोगशाळा, सगळे प्रयोगात्मक सगळे निकाल असे पाहिले जात असत. पण अध्यात्मामध्ये विज्ञान हा शब्द फारच सुंदर आलेला आहे. विज्ञान याचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ होतो विशेषत्वेन ज्ञान, विशेष ज्ञान म्हणून विज्ञान. आणि समर्थांनी जो दासबोधामध्ये विज्ञान या शब्दाचा अर्थ सांगितला तो अनुभवजन्य ज्ञानाला विज्ञान असं म्हणतात. मला असं वाटतं की सांगणारा मनुष्य कसा असला पाहिजे यासाठी मी अंजलीताईंसाठी बोलतोय. अनुभवजन्य ज्ञान संतांच्या सहवासात राहून ज्यांनी स्वतःचं आचरण उत्तम केलं त्याला सांगण्याचा अधिकार असतो. समर्थ म्हणतात आधी केले मग सांगितले त्याची भाग्य पुरुष झाले. आता पुढचे शब्द वापरत नाही मी समर्थांचे. या वेगळे उरले ते करंट पुरुष, या वेगळे उरले ते करंट पुरुष म्हणून इतरांनी बोलूच नाही असं माझं मत आहे. ज्यांना अनुभवाचं ज्ञान आहे त्यांनी बोला. मला 4 गोष्टी येतात, मी 4 पुस्तकं वाचली आणि म्हणून मला काही कळलं म्हणून मी काही सांगितलं, हे कोणी करू शकते. पण ज्यांनी संत सेवा केली, ज्यांनी संत सहवासामध्ये जे संत म्हणजे आपले जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वचन आहे, संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वागडो लागे. या अभंगाचा जर आम्ही विचार केला तर ताईंकडे पाहिल्यानंतर ताईंनी बोलावं. कारण बोलण्यामागचा बोलणाऱ्यांचा उद्देश काय हे फार महत्वाचं आहे. बरोबर, शब्द महत्वाचे नसतात, भाव महत्वाचा असतो. ज्ञान महत्वाचं नसते, देण्यामागचा उद्देश महत्वाचा असतो. काय होतं ज्ञान, ताईंकडे काय आहे जे देण्यासाठी आहे, त्यांचा उद्देशच मुळामध्ये पुढीले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वचन आहे. जेवढे वक्ते आहेत त्या सगळ्या वक्त्यांनी या संतांच्या वचनाचा आपण नुसता वापर करू नये तर त्या वचनाप्रमाणे चालावं. ताई याप्रमाणे वागतात आणि म्हणून त्यांचं सगळे लोक ऐकतात. ताईंच्या कुटुंबामध्ये सुद्धा अशा प्रकारचा संस्कार आहे. ताईंच्या सासूबाई शोभाताई या सुद्धा दासबोधाच्या अभ्यासक होत्या. ताईंनी 3 वर्ष दासबोधाचा अभ्यास केला, नंतर सखोलामध्ये भाग घेतला. सखोल 10 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. माझे वडील दत्तात्रय बंडोपंत रोडे गुरुजी, आम्ही स्वतः मुळात रामदासी, त्यामुळे आमच्या घरात समर्थांचं मंदिर आणि ताईंचं आणि सुनील दादांचं आमच्या घरी येणं. त्यामुळे ताईंच्याकडे काय होतं तर हा अभ्यास होता. त्यांनी 1998 मध्ये दासबोध प्रवेश अभ्यास सुरू केला. 97 मध्ये त्यांनी पदाच्या 3 परीक्षा पास झाल्या. 2006 पासून त्यांनी सखोलचा अभ्यास केला आणि त्यानंतर सुनील दादांच्या कार्यक्रमामध्ये प्रतिवर्षी त्यांनी सूत्रसंचलन केलं. लेखनाच्या बाबतीत आम्ही विचार केला तर त्यांनी स्तंभ लेखन केलेलं आहे. तरुण भारत, लोकसत्ता, दैनिक लोकमत
यामध्ये ताईंनी स्तंभलेखन केलेलं आहे. आणि माझ्या आग्रहास्तव माझा आग्रह होता की ताई मी कीर्तन करतो, मी शिकतो आहे, तू पण कीर्तन शिक. ताई म्हणे अरे मला काय जमणार आहे, ते गायनाचा भाग असतो, संगीताचा भाग असतो. मी म्हटलं काही नाही, तुझं मी ऐकलेलं आहे बोलणं, लोकांना काय आवडते मला माहित आहे, तू कीर्तनाचा अभ्यास कर. तिने कवी कालिदास विद्यापीठामधून तिने कीर्तनामध्ये तिने 3 वर्ष पूर्ण करून ग्रॅज्युएशन केलं. अकोल्यामध्ये ते कीर्तन महाविद्यालय आहे, नाईकवाडे कीर्तन महाविद्यालय. मी पण तिथे 3 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केला. ताईंना सांगितलं तर ताईंना तिथे अभ्यास करून विद्यापीठाने त्यांना सुवर्ण पदक दिलेलं आहे. कल्पना करा की एक गृहिणी घर सांभाळून अध्यात्माचं कार्य कसं करू शकते. समर्थांचं असं वचन आहे, समर्थ म्हणतात प्रपंच सुखे नैव करावा, परी काही परमार्थ वाढवावा. ताईने काही परमार्थ वाढवावा नाही, तिने परमार्थासाठी प्रतिवर्षी प्रतिदिनी रोज अभ्यास केलेला आहे. आणि अशा प्रकारे अभ्यास पूर्ण करून ताईंनी सर्वांसमोर आता 50 प्रवचन पूर्ण केली. प्रवचन मी तिची ऐकली. मी पण अभ्यासक आहे. गेल्या 331 दिवसापासून द गोल्डन इंक या YouTube चॅनलवर मी बोलतो आहे. दासबोधातील प्रत्येक शब्द ना शब्द आपण अभ्यास करावा या दृष्टीने 3 वर्ष बोलण्याचा माझा मानस आहे. उद्देश माझा एवढाच आहे की ताईंची जेव्हा मी प्रवचन ऐकली तेव्हा ताईंना म्हटलं तू एकटीच राहू नको, तू सगळ्यांना ऐकव. नाही म्हणे राम तू जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत मी सगळ्यांसमोर बोलणार नाही. मी ताईंचं अभिनंदन करीन, तिला धन्यवाद देईल. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन हे जे वचन आहे त्याप्रमाणे ताईंच्या समोर अनेक श्रोते जमा झाले. ते कशामुळे झाले तर त्याचं कारण आहे अभ्यास हे प्रगट व्हावे. ताईंनी अभ्यास केला, सगळ्यांसमोर आले, संतांची सेवा घडली आणि म्हणून मी ताईंना एक उत्तम वक्ता दस सहस्रेषु जे वचन आहे त्या वचनाला अत्यंत साजेशी ताई आहे म्हणून ताईला धन्यवाद देतो. आणि आता तिचे 50 प्रवचन झाली, तिचे लवकर 100 हो अशी तिला शुभकामना देतो. समर्थांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. आपल्यासारख्या तज्ज्ञ आणि ज्ञानी लोक माझ्यासमोर बसले आहेत. सर्वांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय श्रीराम. धन्यवाद दादा. तुम्ही अंजलीताईंबद्दल खरं म्हणजे जे काही बोललात या सगळ्याचा आम्ही बरेच दिवसांपासून म्हणजे ही प्रवचनं आणि निरूपणं सुरू झाली तेव्हापासून अनुभव घेतोय. आणि थोडासा म्हणजे आत्मस्तुतीचा काय म्हणता येईल त्याला अपराध करत मला हे सांगायला आवडेल की मी त्या भाग्यवान लोकांपैकी आहे की मला फार जवळून अंजलीताईच्या स्वभावाचा आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा परिचय या दरम्यान झाला. आणि खरंच अत्यंत रुजू व्यक्तिमत्व असलेलं आपल्याजवळ जे जे काही आहे, जे जे आपणासी ठावे हे जे समर्थांनी सांगितलं आहे त्याप्रमाणेच त्यांचं निरूपण असतं, त्यांचं प्रवचन असतं. आणि या निमित्तानं एक मला असं म्हणायला खूप आनंद वाटतोय की अंजलीताईंसारखी एक मोठी बहीण माझ्या आयुष्यात आली की आणि त्यांच्याशी कायमचे ऋणानुबंध जोडले गेले. त्याबद्दल ही पण एक समर्थ कृपाच वाटते मला की त्यांची आणि माझी भेट होणं आणि आमच्या कितीतरी मग समसमान ओळखी निघणं, ज्यामध्ये माननीय सुनीलजी चिंचोळकरांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांबद्दलही म्हणजे त्यांच्या थ्रू पण आम्ही कुठून तरी जोडल्या गेलेल्या होतो. आणि कदाचित आमची निवड त्या कामासाठी समर्थांनीच केली असावी असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर मंडळी, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर आपल्याला भेटणार आहेत डॉक्टर वर्षा देशपांडे. खरं म्हणजे दासबोध हा ग्रंथराज आणि समर्थांचं लिखाण यांची किती उत्तम सांगड आपण घालू शकतो आपल्या आयुष्यात. काय असं आहे म्हणजे काय नाही दासबोधात, असं काय आहे की जे नाही? सगळंच तर आहे दासबोधात. म्हणजे आपल्या मनाला किंवा मनाचं जे वारू आहे त्याला नेमकं कसं नियंत्रित करावं, मनाशी संबंधित प्रश्न असू देत, संसार कसा करावा याच्याशी संबंधित प्रश्न असू देत. अहो एवढंच काय, घरातली भांडी कशी लावावीत, पालथी ठेवावीत का उबडी ठेवावीत,
असं काय असेल जे दासबोधात नाही सांगितलेलं? आता आपण आमंत्रित करूया वर्षाजी देशपांडे यांना. दासबोध आणि मानसशास्त्र यांची नेमकी कशी सांगड घालता येईल? एक समुपदेशक म्हणून त्यांना दासबोधाचं काय आणि किती महत्व वाटतं हे जाणून घेऊया वर्षाजी देशपांडे यांच्याकडून. तेव्हा मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर वर्षा देशपांडे यांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मरुत वेगाने विचारांची उड्डाणे घेणाऱ्या मनाला शांत, स्तब्ध आणि स्थिर करणाऱ्या दासबोधाच्या निरूपणांच्या 50व्या भागानिमित्त सर्वप्रथम मी माननीय अंजलीताईंना मनपूर्वक शुभेच्छा देते. जनमंगलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात मला आमंत्रित केल्याबद्दल, माझे विचार इथे व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल सुरुवातीलाच त्यांचे धन्यवाद आणि आभार मानते. आणि तुमच्यासारख्या सर्व रसिक श्रोत्यांना, जाणकार श्रोत्यांना अभिवादन करून दासबोध ग्रंथाचे निरूपण आणि समुपदेशन यामध्ये काय समानता आहे ते सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या आजच्या या दिलेल्या वेळेमध्ये आपल्या पुढे करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. तर दासबोध ग्रंथाच्या सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्येच असं सांगितलेलं आहे की वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर सर्वांना सर्व काळी व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होण्यासाठी समर्थांचा दासबोध अचूक दिशा दाखवतो. सर्व दासबोध अभ्यासकांचे याबाबत नक्कीच एकमत आहे. म्हणजेच आजही मार्गदर्शन मिळवायला, विचारांची दिशा तपासायला धर्मराजांनी यक्षाला दिलेल्या उत्तराप्रमाणे संतोदिक, संत सांगतील ती योग्य दिशा, हेच सत्य आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर समर्थकृत दासबोध आणि स्वतः समर्थांचे जीवनचरित्र श्रवण केल्याने प्रत्येकाच्या जीवनाला योग्य दिशा निश्चित मिळते. हा संदर्भ आजही अप्रस्तुत असण्याचे किंवा ठरण्याचे कारण निश्चितच नाही. तुमच्या जीवनात दिशादर्शक गुरु, संत पुरुष, गुणसंपन्न व्यक्ती, समुपदेशक हे वेगवेगळ्या रूपात भेटणारे गुरुच आहेत. त्यांना ओळखून त्यांचे मार्गदर्शन मिळवणे आयुष्यात संभ्रम कमी करते. विचारांची दिशा योग्य राहिल्याने मार्गक्रमण योग्य पद्धतीने घडत जाते. तुम्ही विचार कसा करता याची शहानिशा करत जाणीवपूर्वक व काळजीपूर्वक तुमच्या भविष्यावर जो प्रभाव घडवतो तो गुरु, मेंटॉर. आणि या गुरुपर्यंत, मेंटॉरपर्यंत मार्गदर्शन मिळवायला पोचलेला शिष्य याने भविष्य समृद्ध करण्याचे पहिले पाऊल, महत्वाचे पाऊल हे निश्चितच उचललेले असते. त्यामुळे तुमच्यासारखे जाणकार श्रोते जे दासबोधाच्या या प्रवचनांचे नित्य श्रवण करतात, त्यांनी गुरुपर्यंत आपल्या जीवनाला मार्ग देण्याचा एक साधक म्हणून सुरुवात आधीच केलेली आहे. त्याबद्दल खरोखर मनपूर्वक सर्वांचे आभार मानते. समर्थांची प्रमुख शिकवण आपण सर्व जाणताच, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. खूप ठरवले, खूप लोकांना सांगितले, उपदेश केले, पण स्वतः अंगीकारले नाही तर सर्व वाया गेले समजावे. आज आपण तेच बघतो. एखाद्या व्यक्तीने कुटुंबातील ज्येष्ठांना, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला, शिक्षकांना, इतर कुणालाही आधी केले मग सांगितले असे करताना जेव्हा बघितले तर स्वाभाविकच आदर वाढतो. पालक आणि मुले, शिक्षक आणि विद्यार्थी, कामाच्या ठिकाणचे वरिष्ठ, त्यांच्या हाताखालचे कर्मचारी इत्यादी सगळ्याच उदाहरणांमध्ये स्वतः योग्य गोष्टी करून शिकवण देणाऱ्यांचे सर्वजण निश्चितच ऐकतात. बघून अनेक गोष्टी शिकल्या जातात. त्यालाच रोल मॉडेलिंग असं म्हटल्याने कदाचित आजच्या संदर्भात सर्वांना लक्षात येईल. आजच्या पिढीला ही शिकवण अशी संदर्भासहित समजावून सांगितल्यावर त्यांच्या मनातही जाणून घेण्याची, समजून घेण्याची, शिकण्याची इच्छा आणि विश्वास निश्चितच निर्माण होईल. तो केवळ बोलून, सांगून होणे मात्र अवघड आहे.
कार्यकारण भाव व्यावहारिक पातळीवर घडताना दिसला की आज बदलत्या परिस्थितीतही शतकानुशतके तावून सुलाखून निघालेले तत्व आत्मसात नक्की केले जाऊ शकते. ग्रंथकर्त्यांनी असे सांगून ठेवलेले आहे की दासबोध ग्रंथ पूर्णत्वाला येताना त्याचे वारंवार संपादन केले गेले. लर्न, अनलर्न, रिलर्न चे हे तत्व शिकवणारे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकदा शिकलेली गोष्ट विसरावी लागते आणि परत नव्याने आत्मसात करावी लागते. काळाप्रमाणे, गरजेप्रमाणे आवश्यक बदल करत मात्र मूळ तत्वाला बाधा न आणता समजावणे ही गरज यातून सिद्ध होते. उदाहरणार्थ, सध्याच्या कोरोनाबाधित काळात बऱ्याच नित्याच्या आवश्यक गोष्टी आपण विशिष्ट पद्धतीने शिकलो होतो त्या विसरून नव्याने शिकलो, होय ना? शालेय अभ्यासक्रम शाळेत बसून आत्मसात करायचा, पण कोरोनामुळे शाळा बंद. मग पूर्वीची पद्धत बदलून व्हर्च्युअल किंवा ऑनलाईन माध्यमातून नव्याने शिक्षण घेणे सुरू ठेवता आले. म्हणजेच बदलत्या गरजांनुसार, बाह्य परिस्थितीनुसार आपण कसे त्यात स्वतःला सामावून घ्यायचे याचे तत्व समर्थांनी सांगून ठेवलेले आहे. तेच तत्व आज वापरणारे लोक संतुलित जीवन जगू शकतात. अन्यथा ताण, मानसिक अस्वास्थ्य, न्यूनगंड इत्यादी शब्द तर परवलीचेच झालेले आहेत. दासबोधाच्या सुरुवातीला प्रभू रामचंद्राच्या दासाने श्रीरामाचे दास्य करणाऱ्या भक्तांना बोध असा उल्लेख समर्थांनी केला आहे. तो आपण सर्वांनीच वाचलेला आहे. म्हणजेच उपदेश देणारा व घेणारा एका समान पातळीवर त्यांनी आणून ठेवली आहे. हीच गोष्ट समुपदेशनात अपेक्षित असते. समुपदेशकाने येणाऱ्या व्यक्तीचे विचार ऐकताना मी त्याच्या जागी असतो तर मला कसे वाटले असते असे सह अनुभूत केले तरच समोरच्याच्या विचारांची दिशा किंवा दशा समजून त्याच्याशी संवाद साधणे शक्य होते. यालाच आज एम्पथी म्हटले की सगळ्यांच्या लक्षात येईल. ग्रंथाचे वाचन कसे करावे याचेही काही विशिष्ट नियम, काही क्रम दिलेले आहेत, वर्णन केलेले आहेत. ते त्याच पद्धतीने का करावे हा आजच्या टेक्नोसॅव्ही पिढीला पडलेला मोठा प्रश्न असतो. झोपून ऑडिओ ऐकला तर काय हरकत आहे, जेवता जेवता मोबाईलवर वाचले तर काय बिघडले, इत्यादी प्रश्न लोक टाकतातच ना. तर यातून दिनक्रमाची सुसूत्रता दाखवण्याचा प्रयत्न समजून घ्यायला हवा. विचारांची दिशा योग्य ठेवायला, मरगळ झटकायला हवी असेल तर विशिष्ट पद्धतीने, नेमाने, स्ट्रक्चर्ड पद्धतीने काम करायला हवे. स्ट्रक्चर्ड रुटीनचे महत्व आज गेले वर्षभर आपल्याला अनुभवायला येतेच आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन एज्युकेशन यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन अनेक शारीरिक, मानसिक व्याधी जडलेल्या दिसत आहेत. याही परिस्थितीत जे नेमाने नित्यक्रम करतात त्यांचा उत्साह तसूबरही कमी होत नाहीये. उपलब्ध संधीचे सोने करणे त्यांना जमल्याची उदाहरणे आपल्या भोवताली सापडतीलच. ठराविक पद्धतीने काम करण्याचा नेम केल्याने नकारात्मकता दूर ठेवता येते. ग्रंथाची फलश्रुती आपण सर्व जाणतोच. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भाव जैसा, तयास लाभ तैसा. मानस शास्त्रीय दृष्ट्या सांगायचे झाले तर आपले लक्ष्य, उद्दिष्ट जसे असेल त्याप्रमाणे त्याचा आपल्याला लाभ होईल आणि याच्या श्रवणाने मनःशांती, भावनिक स्थैर्य मिळेल. इमोशनल स्टॅबिलिटी हीच आज अत्यंत गरजेची झालेली आहे. भावनिक दृष्ट्या समतोल राखणारी व्यक्ती सफल होते, मात्र आपले उद्दिष्ट ठरवणे, जाणणे त्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच कोणतेही काम सुरू करताना मी हे काम का करतो आहे हे मला स्पष्ट असावे. ही सुस्पष्टता घेऊन जर दासबोधातील तत्वांना अनुसरून भावनिक स्थैर्य राखत आपण वाटचाल केली तर त्यातून आपल्याला निश्चित यश मिळेल किंवा आपले गंतव्य, आपले उद्दिष्ट आपल्याला निश्चित साधेल. आपण सर्वांनी अंजलीताईंची जी प्रवचनं ऐकली तर त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीच्या 2 दशकांबद्दल अंजलीताईंनी त्यांच्या रसाळवाणीतून आपल्या सर्वांना उद्बोधन केलेले आहे.
त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेऊन सुरुवातीच्या 2 दशकांशी मी कुठेतरी समुपदेशनाचा आणि त्यातल्या मानसशास्त्रीय तत्वांचा इथे उल्लेख किंवा सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहे. हा तर अथांग सागर आहे. इतक्या कमी वेळात तो कुठेही सामावून घेण्याची आपल्यापैकी कोणालाही तशी क्षमता आपल्यात नाही. तर पहिल्या 2 दशकांचे निरूपण जे आपण आतापर्यंत ऐकले आहे त्यातील मुद्द्यांचे थोडक्यात मानसशास्त्रीय दृष्ट्या महत्व सांगण्याचा मी प्रयत्न करते. पूर्वीपेक्षाही आज मानसिक स्थैर्याची गरज सामान्य माणसांना अधिक आहे. त्या दृष्टीने त्यांचे संदर्भ आज कसे विचारात घ्यायचे ते आता बघूया. मूर्ख लक्षणे सांगताना वर्णित केलेले मुद्दे वाचताना असे लक्षात येते की इतरांशी संबंध कसे चांगले ठेवावे, सामाजिक संबंध दृढ करायला विचारांची योग्य देवाणघेवाण, परिस्थितीनुसार वर्तन, स्वतःची ओळख चांगली निर्माण करत पद प्रतिष्ठा मिळवणे कसे गरजेचे आहे हे समर्थ सांगू इच्छितात. म्हणजेच या गोष्टींचे पालन समजून केल्याने नातेसंबंध दृढ व्हायला, सामाजिक भान यायला व्यक्ती तयार होत असते. उत्तम लक्षणे वाचून आजच्या संदर्भात स्वनियंत्रण कसे राखावे, विचारपूर्वक पूर्वतयारीनिशी कुठलेही कार्य करून कसे ते तडीस न्यावे, धरसोड वृत्ती टाळल्याने काय फायदे होतात याचा संदर्भ दिलेला यातून आढळतो. कुविद्या लक्षणे समजून आजही प्रत्येकाने स्वतःतील कमतरता आणि त्याचबरोबर स्वतःची ताकद ओळखून काम करण्याची प्रेरणा निश्चित घ्यावी. भक्ती लक्षणे जरी धार्मिक दृष्टीने अधिक सविस्तर वर्णिलेली असली तरी भक्ती म्हणजे विश्वासपूर्वक किंवा श्रद्धेने एखादे काम पूर्ण करणे हे कसे महत्वाचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. अश्रद्ध व्यक्ती कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे त्याचे वागणे, बोलणे तुसडेपणाचे असू शकते. याविरुद्ध सश्रद्ध व्यक्ती ही क्रिया सातत्याने आणि क्रिया सातत्य जपत चांगल्या प्रकारे आपले लक्ष गाठू शकते. सत्व, रज आणि तमगुणांचे जे वर्णन आहे ते त्रिकाला बाधित आहे. त्या त्या गुणाप्रमाणे स्वभाव विशेष आणि व्यक्तिमत्व विशेष समजून येतात. रज तमगुणाचे प्राधान्य असलेल्या व्यक्तींमध्ये अनेक प्रकारच्या विकार, व्यक्तिमत्वातील विकार ज्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हटल्या जातात त्या दिसून येतात. या उलट सत्वगुणाची व्यक्ती समतोल व्यक्तिमत्वाची, सोशल कोशंट, स्पिरिच्युअल कोशंट, इमोशनल कोशंट, ऍडव्हर्सिटी कोशंट चांगला असलेली अशी असते. त्यामुळे सतत नवनवीन गोष्टी शिकणे, आपली कौशल्ये वाढविणे, त्याचप्रमाणे माणसांना जोडून ठेवणे, साधनांना प्रयत्नपूर्वक जपणे अशा व्यक्तींना सहज जमते. आपण ओळखावे स्वतःपुरते मी यात कुठे आहे आणि कुठे बसते आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन मिळवत स्वतःमध्ये सुधारणा करत राहणे हेच कदाचित समर्थांना यामध्ये अपेक्षित असावे. सद्विद्येच्या लक्षणांना समजून घेताना लक्षात येते की सारासार विवेक, विचारातील बोलण्यातील तारतम्य, समस्या निवारण, निर्णय घेणे, आत्मविश्वास, स्वतःला ओळखणे याची उपलब्धी कशी व्हावी याचेच मार्गदर्शन यामध्ये आहे. विरक्त पुरुषाचे वर्णन आपण सर्वांनी वाचलेले आहे. आजच्या संदर्भात समजून घेताना अशा व्यक्तींनी सामाजिक संबंध दृढ करणे, वर्तमानात जगावे, ज्याला माइंडफुल थिंकिंग म्हणून आज जास्त योग्य पद्धतीने समजल्या जाते, अशा सध्याच्या घटकेला जाणीवपूर्वक सजगतेने समजून त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि एकाग्रतेने आपले उद्दिष्ट गाठावे असे सूचित केलेले आहे. पढत मूर्खाची लक्षणे मोठी मजेदार वर्णन केलेली आहेत. अहम ब्रह्मास्मी असे वाटून आहे तिथेच अडकून राहणे, योग्यता असून पुढे जाण्यासाठी प्रयत्न न करणे, म्हणजेच फिक्स्ड माइंडसेट ठेवणाऱ्या व्यक्ती आपल्यातही बऱ्याच सापडतील. त्याचप्रमाणे ग्रोथ माइंडसेट ठेवल्याने कशी प्रगती साधता येईल हे समर्थांना सूचित करायचे आहे असे वाटते. थोडक्यात दासबोधाच्या निरूपणाने ग्रंथातील तत्वांमध्ये सुसूत्रता आणून जसे तो समजावून घेतला जातो, तसाच समुपदेशनातून विचारांमध्ये सुसूत्रता आणून योग्य वर्तन घडवून घेतल्या जाते. अशा प्रकारे दोन्हीचा उद्देश व्यक्तीची, पर्यायाने समाजाची आणि देशाची प्रगती साधणे हाच आहे हे मला इथे थोडक्यात नमूद करावेसे वाटते. कदाचित आयोजकांनी दिलेल्या वेळेपेक्षा थोडा वेळ मी जास्त घेतला असेल,
त्याबद्दल क्षमस्व, पण इथे तुमच्यासमोर माझे विचार मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद वर्षाजी. खूप छान सांगड घालून सांगितली तुम्ही की नेमकं दासबोधातनं रामदास स्वामींना काय म्हणायचं आहे आणि तुम्ही तुमच्या समुपदेशनाच्या कामातनं त्याचा नेमका कसा काय उपयोग करताय, या दोन्हीची जी सांगड तुम्ही घालून आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना जे मार्गदर्शन केलं ते खरोखर खूप छान होतं. परत परत आम्ही तुम्हाला बोलवत राहणार आहोत आणि थोडासा त्रास देत राहणार आहोत. आणि आयोजकांनी बोलावलंय किंवा वेळ दिलाय असं काहीही नसतं, कारण हा विषय इतका छान आहे की या विषयावर आपण कोणाचंही कितीही वेळ विवेचन ऐकूच शकतो. खरंच तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे बरेचदा पढतमूर्खाची लक्षणं वाचताना असं वाटायला लागतं बरेचदा की अरे यात आपलंच तर वर्णन नाही ना कुठं. तर हे जाणवणं सुद्धा मला वाटतं की एक पहिली पायरी आहे की आपणही प्रगतीच्या वाटेवर चालायला हवंय. आपल्यालाही आणखीन बरंच काही साध्य करायचं आहे. तर आपण सगळेच त्या दृष्टीनं प्रयत्नरत राहूया, कारण शेवटी आपण आत्ता ज्या पेजवर लाईव्ह आहोत, साप्ताहिक जनमंगल, हे एक आपण असं म्हणू शकतो की ही एक संघटना आहे, ही एक चळवळ आहे आणि त्याच दृष्टीनं ही चळवळ पुढे नेण्याच्या प्रयत्नात आपण सगळेच प्रयत्नरत आहोत. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहेच की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर हे अधिष्ठान आपल्या सगळ्यांच्या मनात कायम असू देत आणि त्या अधिष्ठानासहच आपण आता आमंत्रित करूया ज्यांच्यासाठी, ज्यांच्या कृतज्ञ प्रती किंवा ज्यांच्यामुळं आज आपण खरं म्हणजे सगळे इथे एकत्र आलेलो आहोत, त्या म्हणजे अंजलीताई. आणि अंजलीताईंकडून आपल्याला मिळत असलेली मागील मला वाटतं 4-5 महिन्यापासूनची ती निरूपण सेवा, या निरूपणातनं नेमकं काय मिळालंय तेच तर मांडायचा प्रयत्न म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. पण अंजलीताईंच्या मनात नेमकं काय काय सुरू आहे किंवा काय वाटतंय, अशाही बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला हव्यातच. अंजलीताई, मी तुम्हाला आमंत्रित करतेय की तुम्ही तुमचं मनोगत आता सादर करावं. सर्वप्रथम सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या आंतरिक शुभेच्छा देते. आज होळी पेटवायची वेळ आहे. आपण मुद्दामून 5ची वेळ घेतली कारण 6-6:30ला सगळ्यांची होळी पेटते आणि 5 वाजता सगळेजण आपल्या कार्यक्रमाला हजर राहू शकतील, म्हणून एक तेवढा एक आपला स्वार्थ म्हणावा हवा तर. पण होळी पौर्णिमेचा आपण ही वेळ घेतलेली आहे, तेव्हा सगळ्यांना आंतरिक शुभेच्छा देते. साप्ताहिक जनमंगलच्या टीमचं, संपूर्ण टीमचं मी खरं कौतुक करते. त्यांनी या कार्यक्रमासाठी किती मनापासून मेहनत घेतलेली आहे. या मेहनतीसाठी त्यांना खरं सलाम करायला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रम जो जो असा सगळ्यांच्या कवितेचा असू दे किंवा गझल नंदा म्हणू दे किंवा एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन असू दे, ही टीम इतकी सुंदर अशी कार्यरत राहते. आता मी त्याचा स्वतः अनुभव घेतला, कारण या कार्यक्रमासाठी मी स्वतः इथे होते हजर म्हणून. तेव्हा या सगळ्या टीमचं खरंच आपण कौतुक करूया. या समूहाचा मी एक भाग झाले, हे निमित्तच मुळे समर्थांचं दासबोध आहे. या समूहाचा भाग होण्यासाठी, कारण जर दासबोधाचा विषय आला असेल तरच मी या समूहाची खरा भाग झालेली आहे. श्रेया सरनाईक आज आपल्या या टीम मध्ये आज नाही आहे, काही तब्येतीच्या कारणास्तव. पण या श्रेया सरनाईकांनी मला फोन केला, म्हणाले अंजलीताई तुझा दासबोधाचा अभ्यास खूप छान आहे, तर तू करशील का? मी म्हटलं अगं छान आहे म्हणजे ठीक आहे, पण म्हणे तू करशील का प्रवचन? म्हणजे तशी करत होते ग मी प्रवचन. समोर 5-50-100 लोक असले आणि आपण बोलतोय, ही एक भावना वेगळी आहे आणि आपण आपल्याशीच बोलतोय ही भावना वेगळी आहे. पण हा लॉकडाऊन मध्ये काहीतरी करायचं हे मात्र नक्की पक्क होतं मनामध्ये. मग करावं का नाही थोडासा मनात संभ्रम निर्माण झाला. म्हटलं आता ऑनलाईन मुलं काय करतात घरात, तेव्हा सगळ्या मुलांचा गदारोळ होता. दोन्ही मुलं, 2 सुना, नातवंड, कोणाची शाळा सुरू, कोणाचं कॉलेज सुरू, कोणा दोघांचे ऑफिस सुरू, आणि अशामध्ये आपलं हे जे दासबोधाचं निरूपण आहे हे आपण नित्य नियमाने देऊ शकू की नाही, ही थोडीशी मनात शंका वाटली. मग समर्थांसमोर उभी राहिली आणि समर्थांना म्हटलं, समर्था तुम्ही करून घ्याल का माझ्याकडनं? तर मी हे करायला तयार आहे. काय म्हटलं काय माहिती, पण समर्थांनी होकार भरला. आणि कदाचित समर्थांच्या रूपाने जे सुनीलजी चिंचोळकर माझ्या आयुष्यात होते
त्यांनी मला सहज सांगितलं आंतरिक स्फूर्तीने की अंजली तू कर, मी तुला आधी सांगितलं होतं तू प्रवचन करायला सुरुवात कर, पण तू आतापर्यंत काही सुरुवात केली नाही, तेव्हा आता हीच संधी आणि हीच योग्य वेळ आहे. मीच जसं काही तुला बोलवतो आहे आणि संधी प्राप्त करून देतो. आणि मनात खरंच विचार केला, एवढं आपल्याला शक्य होईल का? होईल. आणि आरंभशूर म्हणून घ्यायचं नव्हतं, कारण एकदा आपण एखाद्या ठिकाणी कार्याला किंवा वाहून दिलं तर ती गोष्ट पूर्णत्वाला गेली पाहिजे. हा एक माझा स्वतःचा संकल्प म्हणा किंवा माझा विश्वास म्हणा किंवा माझं तत्व म्हणा, हे असं आहे. तर ह्या कार्याला मी पूर्ण वाहून घेतलं पाहिजे अशा आणि पूर्ण रूपाने मी त्यांना काहीतरी देऊ शकली पाहिजे. माझ्या किंवा माझ्या मुखातून येणारी जी वाणी आहे याने बाकीचे लोक समाधानी व्हायला हवे, एवढी आंतरिक इच्छा होती. म्हटलं करूया. मग श्रेयाला सांगितलं करू, पहिलं पुष्प करू आणि केल्यानंतर सगळ्यांना दाखव, आवडलं तरच आपण पुढे जाऊ, नाही तर जाणार नाही, कारण हे माझं मलाही कळलं पाहिजे. मग समर्थांनी सांगितलंय पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. समर्थांनी सांगितलं अगं तुला तुझंच पाहायचं आहे, ऑनलाईन मध्ये तुला संधी उपलब्ध झालेली आहे, मग आता तुझं तुला पहा आणि बोलायला लाग. मग तुझ्यातल्या कमतरता तुला दिसायला लागतील, मग तुझ्याचकडे बघून तुला कळायला लागेल की जगाला आपण काय सांगायला हवं, आपल्यातली कमतरता आपल्याला जाणवायला लागेल. ठरवलं की आता करायला हरकत नाही आणि मग खरंच मी सुरुवात केली. ती तुम्ही सगळे जणांनी मला सहकार्य केलं त्याच्यासाठी. किती ऐकलं होतं, श्रवण केलं होतं, वाचन होतं, रोजचं काहीतरी निमित्ताने अभ्यास होता. आणि ह्या ऑनलाईन मध्ये एक छान होतं की झूम मीटिंगद्वारे प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन प्रवचन होत होती, पण एक लिमिटेड संख्या असते आणि ते प्रासंगिक असतं, ते नित्यनेमाने चालणारं नसतं. काहीतरी आयुष्यामध्ये हे जो वरचा आपला मानेच्या वरचा भाग आहे ना, मेंदू, हा फार त्रास देतो मनुष्याला. तो जर पक्का असेल आणि त्याला जर खाद्य मिळत राहिलं तर तो मात्र चांगला चालतो. त्यात खाद्य देण्यासाठी म्हणून, आणि गृहिणी असलं तरी खाद्य लागतच हो तिला, ती कारण तिचा मेंदू सुपीकच असतो आणि त्या सुपीक मेंदूला खाद्य पाहिजे. समर्थांचे विचार भरले होते, श्रवण केलं होतं आणि अंतरात ते सगळं ठासून भरलं होतं. फक्त तो कुठेतरी त्याला वाट द्यायला हवी होती आणि वाटे मला समर्थांनीच दिली होती. शिरीष सरांनी सांगितलं, वैष्णवी त्यांनी सांगितलं, भैरवी त्यांनी सांगितलं, अंजुताई छान करता तुम्ही, अंजलीताई तुमचं चांगलं होतंय, आपण करूया. मग म्हटलं पूर्ण आठवडाभर नाही देऊ शकणार मी, कारण डेडिकेटेड पाहिजे, प्रत्येक गोष्टीला आपण समर्पित पाहिजे. ही भावना काही मला स्वतःला असली पाहिजे. मग मी ठरवलं की नाही, आपण शनिवार रविवार करत जाऊ, पूर्ण आठवडा मला तयारीला मिळतो, कारण मी प्रपंचिका हे मला पूर्ण माहिती आहे. एक आजी आहे आणि 3 नातवंड्याची, त्याच्यामुळे माझ्या घरात ती एक जिची बाळणपण वर्तेची सून सुद्धा होती. विचार केला आपण फक्त शनिवार रविवार करू. आणि ऑक्टोबर पासून सुरू झालेला हा आपला प्रवास आज आपला मार्च आलेला आहे आणि मार्च संपतोय. आता आपला हा प्रवास शनिवार रविवारचा अभ्यास सुरू आहे आणि ह्याला सगळ्यासाठी आपण सगळी टीम जबाबदार आहे. आपण सगळ्यांनी तेवढा सहभाग घेतला. तुमच्यासाठी मी पहिल्यांदा टाळी वाजवी नाही की तुम्ही खूप सुंदर काम केलंय. आता माझं जे कार्य होतं मनोगताचं याचं सांगण्याचं, तर माझ्याजवळ समर्थांचा दासबोध होता, त्यांचं मार्गदर्शन होतं आणि मार्गदर्शन होताना कुठेतरी मनामध्ये समर्थांची कृपाई होती म्हणायला हरकत नाही, कारण वाणीला आधार देणारे तेच आहे, बोलवतात धनी तेच आहे. फक्त त्या व्यासपीठावर बसले ना की आपोआप ती वाणी सुरू होते. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आपल्याला. कशासाठी? की आपल्याला मुद्देसूद ते बोलायचं आहे. असं म्हणतात ना, बायका बोलतात खूप पण मुद्देसूद बोलत नाही. मग आपल्याला ते दाखवून द्यायचं आहे की नाही मी मुद्देसूद बोलू शकतो, म्हणून ह्या व्यासपीठावर बोलताना आपल्याला ते मुद्देसूद मांडायचं. मग मुद्देसूद मांडताना आपल्याला काय ठेवण करायला हवी. मग विचार केला की नाही, दासबोधातल्या सगळं दासबोध आपण घेऊया. विचारणा केली यांना की जनमंगल टीमला की करू का असं, तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकू शकाल ना, एवढं इतके दिवस मला तुम्ही ठेवाल ना. नसेल तर मी काही निवडक विषय ठेवते आणि मी निवडक विषयांवरच बोलते. समर्थांचे निवडक विषय म्हटले तरी सुद्धा खूप आहे, तो इतके की भरपूरच, तुम्ही त्याचा नाही विचार करू शकत, इतकं आहे त्यांचं वाङ्मय. मग ते म्हणाले नाही अंजलीताई, तुम्हाला जसं हवं तसं करा. आणि सुरुवात झाली. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलली जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय होते. मी नेहमी शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे हा श्लोक म्हणून सुरुवात करते, पण आज मी दुसरा श्लोक म्हणेन. आज म्हणेन, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजे या सद्गुरु रामदास. तू मला प्रेमरस पाजव, म्हणजे मी तू इतरांना देण्यासाठी त्यासाठी योग्य होईल, किंवा माझी योग्यता तेवढी राहील, किंवा मी ते वाटप करू शकेन. जर माझ्याजवळच नाही आहे
तर मी लोकांना काय देणार, किंवा माझ्या वाणीतच नाही तर मी लोकांना काय देणार. त्यामुळे ही एक प्रेरणा सुंदर मिळाली. या जनमंगल टीमनी मला खरंच खऱ्या अर्थाने एक अभ्यासक बनवलंय. कारण आपल्या घरात जाऊन आपण त्या ठिकाणीच रमतो, एका ठिकाणी रमतो. एक सकाळची देवाची पूजा झाल्यानंतर गृहिणी बघा त्या देवाकडे बघत पण नाही कोणी. कधी त्या दिवसभराचं देवाचं रूप कसं दिसतं हे बघत नाही. इतकं आपण आपल्या कामामध्ये म्हणजे व्यापलंच गेलो आहे. आणि त्याच्यात कोणाला दोष देण्याचा माझा हेतूच नाहीये. कारण आपण तेवढा असं कसं झालेलं, आपण त्या चक्रामध्ये पूर्ण फिरतोय. मग या चक्रातून थोडं मला बाहेर पडायचं होतं, माझं काहीतरी स्वतःचं साध्य करून घ्यायचं होतं. यामध्ये माझा स्वार्थ आहे आणि परमार्थ आहे. स्वार्थ यासाठी की माझा अभ्यास वाढतोय, आणि परमार्थ यासाठी की माझ्या वाणीतून काहीतरी बाहेर पडत आहे. आणि मग हे इतकं सगळं यात बरी याच्यामध्ये भैरवीताईंनी सुद्धा किती जेव्हा पाहिजे तेव्हा मला रेकॉर्डिंग करून दिलं. म्हणाला, अंजलीताई तुमचं असं होतं ना, यावेळेला तुम्हाला चालतंय ना, ठीक आहे आपण यावेळेला करूया. तुम्ही रात्री म्हणाल 9 वाजता करूया. माझ्या सोयीनुसार त्यांनी माझं रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. आता अशा ठिकाणी पुष्कळ युट्यूबचे चॅनल झाले आहेत, स्वतः करू शकतोय, पण माध्यम फार महत्वाचं आहे. कारण समर्थांचा लोकसंग्रहावर फार विश्वास आहे. समर्थांनी सांगितलं की लोक जर असतील, आपल्याला काही लोक जमवायची आहे आणि त्या एका आवडीचे जमवायचे, की त्याच्याप्रमाणे आपण तो समर्थ करावे तरच समर्थ म्हणवावे. आपल्याला त्या समर्थांपासून समर्थ लोक तयार करायचे. असे पुष्कळ अनुभव आहे मला, की असे सगळ्यांचे फोन येतात, अंजलीताई मी आतापर्यंत पुष्कळ दासबोध ग्रंथ मी वाचला नाही, पण आता असं वाटायला लागलं की आम्हाला दासबोध ग्रंथ उघडावा आणि त्यातल्या काहीतरी ओव्या वाचाव्या. खूप छान वाटलं मला, की आपल्या एका काही वाणीतून आपल्या काही जे शब्द बाहेर पडले, जे मनोगत बाहेर पडलं, जे निरूपण बाहेर पडलं, जे समर्थांनीच सांगितलेलं आहे, पण ते ऐकताना लोकांना असं वाटायला की दासबोध ग्रंथ हा पूजेत ठेवण्याचा ग्रंथ नाही, तो वाचण्याचा ग्रंथ आहे, तो अनुसरण्याचा ग्रंथ आहे. आणि मग ते ग्रंथ वाचायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. काही लोकांनी मजेशीर सांगितलंय, तुमचा दासबोधाचं निरूपण ऐकतो आणि आम्ही ते ना रात्रीच्या वेळेला ऐकतो आणि ऐकता मस्त झोप लागते हो. मी म्हटलं हो, झोप लागणं हे सुद्धा मोठं लक्षण आहे. कारण झोप ही मनुष्याला फार प्रिय असते आणि ती सुद्धा या दासबोधातून तुम्हाला प्राप्त होती. आणखी काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे हा सुद्धा प्रचितीच आहे तुम्हाला. म्हणून दासबोध ग्रंथ हा वाचन आणि मनन करताना मला जो आनंद मिळतो तो सगळ्यांना मिळत असावा असे माझी इच्छा आहे. बरं, ह्या दासबोध ग्रंथाचं जेव्हा निरूपण करायला ठरवलं, तेव्हा माझ्या घरच्या लोकांना विचारलं, अरे बाबा करू का मी, असं करायचं का? आई अवश्य कर तू. म्हणजे घरातल्या सगळ्यांचा एकमुखाने पाठिंबा होता. एवढ्या व्यस्त याच्यामध्ये वेळेत सुद्धा ते मला बरोबर लॅपटॉप काढून देणार, कारण आम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत अजून तेवढी मी काही पुढारलेली नाहीये. कारण तो लॅपटॉप कसा सुरू करायचा, मध्येच बंद पडला, बाबा रे कर रे बाबा, असं सांगावं लागतं त्या मुलांना. आता थोडं मला वाटतं हळूहळू समर्थांनी सांगितलंय तंत्रज्ञानात सुद्धा तू काय पारंगत हो. हे काही बरोबर नाही आहे, काय जमाने के साथ चलना है, तर मग आपल्याला ते सुद्धा करायला लागेल. पण मुलांवर काही ठिकाणी अवलंबून राहणं हे सुद्धा त्या मुलांना एक प्रकारे मोठेपण देणं आहे. म्हणून मी ते शिकण्याच्या अजिबात भानगडीत पडत नाही आणि त्यांना म्हणते बाबा कर. आणि ते करता करता काही शब्द त्यांच्या कानावर पडत. सखोल अभ्यास केला. माझा मुलगा 12वीला होता आणि मी सखोल अभ्यासामध्ये म्हणजे प्रारंभ केला, सुरुवात केली. आता सखोलचं म्हणजे असं असतं अभ्यासामध्ये की एका प्रश्नपत्रिकेत ज्ञानेश्वरी असते, भगवद्गीता असते, तुकाराम गाथा असते, दासबोधातले समासही असतात. आणि असं करताना संपूर्ण वाङ्मयाचा, संत वाङ्मयाचा तुमचा अभ्यास एका प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुमची तो परीक्षा घेतो. ती प्रश्नपत्रिका म्हणजे तुमची प्रत्येक परीक्षा असते. आणि ही सोडवताना खरंच सांगते की खूप धोंडळावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो, खूप बघावं लागतं. आणि करताना मग सगळे म्हणायचे, त्या टिपोईवर माझे ते सगळे जसे मुलांचे पुस्तकं पडलेले असतात तसे माझे ते पुस्तकं पडलेले असायचे. कधी तुकाराम गाथा, कधी भगवद्गीता असे पडलेले असायचे. नोट्स काढणं सुरू असायचे. तर मुलं म्हणतात, आई हे तुझं ते खूप आहे बरं, याच्यात काय सांगितलं? मी म्हणायचे, तुम्हाला काही सांगितलं? त्यांनी विचारलं, आई मी आता झोपत नाही, मी आता अभ्यास करत नाही, मी झोपतो. अरे समर्थांनी सांगितलं आळस करू नये. आळस कसा आहे? आळस कपाळ करंट आहे. मग तू प्रत्येक ठिकाणी त्या प्रत्येक गोष्टीला तू एक ओवी देते आणि ओवी देऊन आम्हाला की सांगते तुझं हे दासबोधाचा अभ्यास आहे ना, हा आमच्या डोक्याला डोईजड होतोय. त्यांच्या गमतीचा भाग सांगितला तरी त्यांना दासबोध हा माहिती झालेला आहे. आपल्या पुढच्या पिढीला जर दासबोध माहिती हवा असेल तर आपण आजच्या या काळात याच वयामध्ये
तो आपण करायला हवा असं मला वाटतं. प्रत्येक गृहिणीने घरात तो करावा, काही वाचावं नियमाने, थोडस तरी वाचावं. दासबोधच म्हणत नाही मी, ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम गाथा वाचा, ज्याची आवड असेल ते वाचा, पण अभ्यास मात्र करावा. अभ्यास हे प्रगट व्हावे. अशा पद्धतीने मग मी हा अभ्यास केला. कीर्तनशास्त्र आता तुम्हाला सांगितलंच आहे रामने, की कीर्तनशास्त्रामध्ये मी पण तसा अभ्यास करून पुढे झाली. मध्ये त्या वर्षात माझ्या भयंकर अडचणी आल्या, पण तो पूर्णत्वाला गेला. समर्थ कृपेने सगळं घडून आलेलं आहे. आणि हे घडून आलं. आज 50वा आपण बघतोय की निरूपणाचा भाग झालेला आहे. मला वाटलं नव्हतं हो 50 भाग मी करू शकेन म्हणून, पण ते समर्थांनी करवून घेतले आणि तुम्ही सगळ्यांनी ते केले. आणि तुम्ही सगळेजण जे श्रोते आहेत त्यांनी खरं मनापासून मला दाद दिलेली आहे, मनापासून ऐकलंय. नेमकेच आहे, थोडकेच आहे, पण खूप छान आहे. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानं तरी मला असं वाटतं की खरंच आहे. आणि चुकाही मी त्यांना विचारते की माझं काय चुकतंय, माझं काय हे होतंय, काय निरूपणात मी काय घेऊ शकते का आणखी, मला तुम्ही स्वतः सांगा. मला जेव्हा असं वाटतं की आणि कोणाला विचारत राहावं, नेहमी अभ्यास वृत्ती ठेवली तर आपल्यामधल्या चुका आपण आपोआपच आपल्या गळून पडतात आणि आपण आणखी सुधारित आवृत्ती आपली होऊ शकते. पहिलं प्रवचन माझं पहावे आपणासे आपण यापासून ते आज 50वं प्रवचन. मला असं वाटतं की माझ्यामध्ये झालेला फरक मलाच जाणवतोय. मी स्वतःहून आता लॅपटॉप समोर स्वतःशी स्वतः गप्पा मारू शकते, बोलू शकते. म्हणजे मला तेवढं प्रवचनाचं जो सराईतपण आहे तो आपोआप येतोय. सगळा अभ्यासाने प्रगट होतो आणि अभ्यासाने आपल्याला ते साध्य होत आहे. या 50व्या प्रवचनाच्या दृष्टीने जे मनोगत छोटस होतं मी तुमच्या समोर सादर केलंय. आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तराच्या भागात बघूच या. तोपर्यंत मी म्हणते की भैरवीताई पुढच्या भागाला सुरुवात करावी. धन्यवाद अंजलीताई. खरं म्हणजे या 50 भागांमध्ये तुमच्या प्रवचनांच्या सोबत जसं तुम्ही म्हणताय की तुमची प्रगती होत गेली, आज तुम्हाला असं वाटतंय की मी आता स्वतः बसून करू शकते. म्हणजे एक तुमचा हा प्रवास असा इतका छान सुरू असताना मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की या सगळ्या प्रवासाची मी प्रत्यक्षदर्शी आहे. म्हणजे रात्री 9ला, कधी रात्री 10ला आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे. मग मध्येच कधीतरी असंही झालेलं आहे की अगं आता मी म्हटलं होतं पण नाही होऊ शकणार कारण आता माझी नात रडतीये किंवा कोणाचा तरी नाश्ता राहिलाय घरात. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघताना मला कायम समर्थांच्या ओळी आठवतात. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. तसंच आयुष्य जगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय हे मी खूप जवळून बघतेय आणि माझ्यासाठी तो एक आनंददायी अनुभव असतो. बरेचदा आपल्या जेव्हा सकाळी रेकॉर्डिंग सुरू असतं, आपलेच सगळे दर्शक आणि श्रोते आहेत सांगायला हरकत नाही, तेव्हा माझ्या स्वयंपाकघरात तोट्यावर लॅपटॉप ठेवलेला असतो आणि माझ्या साईडला स्वयंपाक सुरू असतो आणि मनात हा भाव असतो की अंजली त्यांच्या प्रवचनामुळे माझ्या स्वयंपाकाचा आपोआपच नैवेद्य होतोय. तर या भावनेतनं आपण करत असलेली ही जी सेवा आहे, माझा वाटा खूप छोटासा आहे खारीचा. तर मला पण अशीच कायम तुमची सोबत करायला आवडेल या प्रवासात. आता आपण आपल्या कार्यक्रमाला पुढे नेऊया. मंडळी, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचं व्यक्तिमत्व याविषयी जेव्हा आपण बोलतो, विचार करतो, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू आपल्या निदर्शनास येतात. काय म्हणावं त्यांना नेमकं? त्यांना संत म्हणावं, त्यांना समाज प्रबोधक म्हणावं, त्यांना एक उत्तम राजकारणी म्हणावं, की त्यांना बलोपासक म्हणावं, की याही पलीकडे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वात भर टाकणारी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं साहित्य. म्हणजे ते मला जितके संत म्हणून प्रिय आहेत तितकेच मला ते कवी म्हणूनही जवळचे वाटतात. त्यांच्या प्रत्येका काव्यातनं, त्यांच्या लिखाणातनं कितीतरी गोष्टी, कितीतरी भावभावनांचं चित्रण होताना आपल्याला दिसून येतं. करुणाष्टक म्हणताना डोळ्यात पाणी आलं नाही असं घडत नाहीच. मनाचे श्लोक वाचताना कुठेतरी भुजंग प्रयात मनात सुरू होतोच. असे कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आहेत. खरं म्हणजे आपण काय त्याबद्दल बोलणार, परंतु थोडक्यात काही गोष्टी आपल्याला जर समर्थ चरित्रातून जाणून घेता आल्या तर नक्कीच प्रयत्न करूया. या निमित्तानं मी आमंत्रित करते माननीय शिरीष कुलकर्णी सरांना की त्यांनी काही प्रश्न आपण काढले आहेत. रोडे दादांना आपण काही प्रश्न विचारूयात आणि एक छोटीशी चर्चा या निमित्तानं आपण करूया. आणि समर्थ चरित्र आणि एकूण तो कालखंड
याविषयी आपल्या दर्शकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत जर आपल्याला पोहोचता आलं तर मला वाटतं हे त्यांच्यासाठी खूप आनंददायी असेल. तेव्हा रोडे दादा, अंजलीताई, वैष्णवी, शिरीष सर आणि वर्षाजी, मी सगळ्यांना आवाहन करते की एक खुली चर्चा आहे असं समजा हवं तर, आणि अगदी मुक्तपणे जे काही आपल्याला मनातून व्यक्त व्हावंसं वाटतंय, व्यक्त करावंसं वाटतंय, ते आपण सगळ्यांनीच या निमित्तानं एकमेकांशी आणि आपल्या श्रोत्यांशी नक्की शेअर करूया. तर सर, मला वाटतं तुम्ही प्रश्नोत्तरांना सुरुवात करावी. सर, आवाज बंद आहे तुमचा. पहिला प्रश्नच मला त्यांच्या जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा विचारावासा वाटला. ऐकताना खूपसे बदल झाले, खूप जणांच्या मध्ये काही परिवर्तन झालं अशा प्रतिक्रिया आपण वाचल्या. सांगताना काय परिवर्तन झालं त्या जेव्हा म्हणत होत्या, काय त्यांना जाणवलं माझ्यामध्ये बदल होतोय, हा नव्हे बोलता येणं, हा नव्हे तंत्रज्ञान शिकणं, हाही नव्हे, तर स्वतःला काय बदल आणखीन जास्त समजला एखादा, की याच्यामुळेच तो समजला दासबोधातला ना? हो, दासबोधातला हा प्रत्येक ओवी बघताना सर मला असं जाणवतं की एखादी ओवी आता मी वाचतो, तो समाज जेव्हा अभ्यासाला घेते तेव्हा तो अभ्यासाला समाज घेतल्यानंतर एखादी ओवी मला फार आवडते आणि ती ओवी आवडल्यानंतर मी त्याच्यावर चिंतन करते. चिंतन केल्यानंतर आपल्याला जाणवतं की अरे हा साधक म्हणून जो आहे प्रवास आपला, तो अधिकाधिक दृढ होतोय. आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तोच थोडा बदलून जातो. छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण जो बघत असतो सामान्य मनुष्य म्हणून, तेव्हा ती गोष्ट आपण आपल्याला हळूच आपल्या जीवनात अशी बाजूला काढून टाकतो. नाही आपल्याला लक्षात राहत की मी याच्यात नाही पडायचंय मला, आणि ती न पडल्यामुळे आपल्याला जो आनंद होतो किंवा जे सुख मिळतं ते तुम्हाला साधनेमधून मिळतं. ही साधना आपोआप वाढायला लागते ती करताना, आणि खरंच आहे हा साधकाचा म्हणूनही प्रवास आहे. बरोबर आहे. मला वाटतं वैष्णवीजी तुम्ही पण काही प्रश्न विचारा की अंजलीताईंना. वैष्णवीजी आवाज येतोय का? बहुतेक वैष्णवी काही अंजलीताई उत्सुक होत्या. समर्थांचं व्यक्तिमत्व हे साध्या संतांप्रमाणे म्हणजे फक्त संत असं नव्हतं, कारण ते राजकारणाकडे पाहावं, समर्थांचं व्यवस्थापन, त्याच्यावरती आता पुस्तकं पण आलीत, अनाकलनीय अशा प्रकारे त्यांचं संघटन होतं. म्हणजे असं तर त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक न समजलेली गोष्ट की जी चर्चेला आपण खूप आली पण त्याचा नेमका अर्थ नाही समजला, ती म्हणजे समर्थांच्या कुबडीमध्ये तलवार किंवा गुप्ती अशी असं शस्त्र का होतं? हा छान प्रश्न आहे. समर्थांनी साधारण आता आपल्याला माहिती की 12व्या वर्षी समर्थांनी घरातून ते निघून गेले. सावधान शब्द ऐकला आणि खरे सावध तेच झाले आणि ते तिथून घरातून निघून गेले. निघून गेल्यानंतर 12 वर्षे टाकळीला तपस्या केली. 12 वर्ष पुढे देशभ्रमण केलं. आता ह्या साधारण ह्या 1633 ते 34चा काळ आहे जेव्हा ते हिमालयात होते. आणि हिमालयात असताना एवढी सगळं मी हा एकदा प्रवचनात हा विषय मांडला सुद्धा होता की एवढी सगळी देशातली परिस्थिती बघितली आणि समर्थांना सुद्धा उभं घालावं जीवनाचं. त्यांनी तिथे त्या कड्यावरनं स्वतःला झोकून दिलं. रामरायांनी त्यांना पकडलं आणि स्वतः सांगितलं की आता तू कोणाचाही नाही, तू रामाचा दास आहे माझ्या, तू रामाला, मी तुला कवटाळलेला आहे, मी तुझा जीव वाचवलेला आहे, तर या देहबुद्धीतून तू राहून आता तू आत्मबुद्धी करायची आणि तुझा जीव किंवा तुझा देह माझा आहे असं म्हणून त्यांनी त्यांना घेतलेलं आहे. आता अशा या अवस्थेमध्ये ते फिरत फिरत श्रीनगरला आले. श्रीनगरला तिथे त्यांची भेट एका शीख संप्रदायाचे 6वे गुरु हरगोविंद सिंह यांच्याशी झाली. हरगोविंद सिंह असे गुरु होते हे राजकीय की यांच्यासोबत 500 ते 1000 लोकांचा सशस्त्र लोकांचा शिष्यांचा गराडा त्यांच्यासोबत असे आणि स्वतःच्या कमरेला 2 तलवारी त्यांच्या लटकत असायच्या. हे असं दृश्य बघितलं आणि समर्थांना फार आश्चर्य वाटलं, कारण महाराष्ट्रातले सगळे संत त्यांनी पाहिलंय. नाथांचं आपल्याला माहिती आहे, तुकाराम महाराजांचं आपल्याला माहिती आहे, ज्ञानोबांचं माहिती आहे. सगळे संत असं बघितलं की फक्त संतांनी लोकांना किंवा समाजाला भक्तिप्रधान हा मार्ग दाखवलेला आहे, सहिष्णुता दाखवलेली आहे.
तितिक्षा दाखवलेली आहे, सहनशक्ती वाढवायला सांगितलेली आहे. पण या ठिकाणी आपण एखादं बंधन, आपल्यावर झालेला अन्याय झुगारून द्यावा यासाठी मात्र कोणी त्यांना जागरूक केल्याचं आपल्याला आढळत नाही. समर्थ हे राष्ट्रसंत म्हणतो आपण त्यांना, आणि ते बघितलं मात्र त्यांना फार आश्चर्य वाटलं. आणि समर्थांची खासियत आहे, समर्थांचं व्यक्तिमत्व जसं आहे की त्यांना एखादा संदेह आला तर समर्थांनी तो संदेह तत्काळ त्याच व्यक्तीकडनं ते त्याचं निराकरण करून घेत होते. त्यांनी सरळ त्यांना कळलं होतं गुरु गोविंद सिंहांना की महाराष्ट्रातून कोणी मोठा संत रामदास म्हणून आलेला आहे, हे त्यांना माहीत झालं होतं. आणि यांना तर माहितीच होतं की आले आणि आपल्याला भेट घ्यायची आहे. यांनी आपल्या रामदासी शिष्यांना पाठवलं आणि सांगितलं आपकी भेट लेना आहे मुझे. मग ते त्यांनी ठीक आहे आपकी महाराज जी, की आपला सुस्वागतम आहे. आणि असं म्हणून त्यांनी त्यांना बोलवलं, बघितलं, सांगितलं, चर्चा झाली आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. शेवटी त्यांनी न राहून त्यांना विचारलं की तुमच्या जवळ ही अशी 2 तलवार का आहे, ह्या 2 तलवारी तुमच्या कमरेला का लटकतात? तर त्यांनी छान उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की या बळाचा आपल्याला केव्हा ना केव्हा बळाचा वापर करावाच लागणार आहे. आपला धर्म टिकवायचा असेल तर आपल्याला बळाचा वापर करावाच लागणार आहे. ही यातली या 2 तलवारी आहे. 2 तलवारीपैकी पहिली तलवार आहे ती कशासाठी आहे की स्वधर्माच्या रक्षणासाठी, आणि दुसरी तलवार आहे ती स्त्रियांचं जे शील आहे त्याच्या रक्षणासाठी. फार मोठी गोष्ट सांगितली ती समर्थांना त्यांनी. आणि ह्या 2 गोष्टी सांगितल्यानंतर समर्थांना अंतर्मुख झाले. समर्थ म्हणे स्वामीजी आपको भी ऐसा शस्त्र रखना पडेगा. आणि ही गोष्ट अंतर्मनात कुठेतरी रुतली. महाराष्ट्रात आले आणि काय योगा बघा तुम्ही की त्यांनी जो यवनाचं पाहिलं आणि शिवाजी महाराजांची भेट झाली, कृष्णातीरी राज्य वाढवायचं ठरवलं, सगळं झालेलं आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं की इथे कुठेतरी घातपाताचा आपल्यावर कधीही होऊ शकतो, आपण सशस्त्र असायला हवं. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना एक कुबडी, गुप्ती असलेली कुबडी भेट दिली आहे, एक तलवार सुद्धा आहे. सांगली इथे तुम्हाला ती तलवार अशी म्यानात घातलेली तलवार पाहायला मिळते. आणि समर्थांची आपण सज्जनगडावर तर पाहतोच, ती गुप्ती दाखवतात तुम्हाला. ते कुबडीमध्ये असलेली जी धारदार शस्त्र आहे त्याला गुप्ती म्हणतात. हे स्वसंरक्षणासाठी फार आवश्यक आहे. कशासाठी? देह ऐसा यंत्र नाही. देह असेल तर तुम्ही सगळं कार्य करू शकता, देह नसेल तर कार्य होणार नाही. मग देह टिकवलाच पाहिजे. देह टिकवण्यावर समर्थांनी भर दिलेला आहे. त्यातला लाडवू नका, त्याची जोपासना करू नका, पण तो टिकवणं हे तुम्हाला महत्वाचं कार्य आहे. मग तो टिकवायचं असेल, कार्य उभं करायचं, स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. कारण पूर्ण जावळीचं खोरं त्यांनी पूर्ण पिंजून काढलेलं आहे एवढ्या. आणि जागोजागी मठांची स्थापना केलेली आहे, जागोजागी रामदासी शिष्य त्यांनी उभा केले आहे, मठ महंत निर्माण केलेले आहे. अगदी छोटे छोटे मुलं, तरुण मुलं सुद्धा त्यांची छान, तरुण मुलं अधिक आणि छोटे मुलं कमी. म्हणजे हे वयोगट असा आहे की हा मोठा होऊन हा तरुण शिष्य निर्माण होईल. असे बलाढ्य निर्माण झालेले त्यांचे 1200 सूर्यनमस्कार घालणारे त्यांचे शिष्य त्यांच्याच तोडीचे होते. इतके मठ महंत हे शिवाजी महाराजांच्या कार्याला पोषक ठरलेले आहे. आणि म्हणूनच त्यांनी स्वतः सुद्धा गुप्ती बाळगलेली. याच्या मागे बहुतेक मला वाटतं एवढंच एक कारण असावं. आणि बाकी तर घातपाताचा प्रश्नच नव्हता. समर्थांना तसं चालवण्याची गरज नव्हती, पण वेळ प्रसंगी आपल्याजवळ सगळं असायला पाहिजे. ते असेल किंवा बलोपासनेचा मंत्र दिला, तरुण जे एकत्र केले, अशा या एकमेकांची कुठेतरी सांगड लागते. आणि शेवटी जेव्हा त्यांनी संभाजीराजांना पत्र लिहिलं, त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. किंवा काही त्यांच्या रचना अशा आहेत की औरंगजेब दिल्लीहून निघाला आहे, असं स्वरूपाचं काहीतरी निघाला आहे. काय तर तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या न समजणाऱ्या आहेत. समर्थांचं व्यक्तिमत्वच असं थोडंसं तुम्हाला गुंतागुंतीचं घालणार आहे. आपल्याला असं वाटतं की समर्थ नेहमी काय करायचं, त्यांचा आपण जो फोटो बघतो तर समर्थ फक्त लंगोटी आणि घातलेले आणि आपल्याला हातात कुबडे घेतलेले दिसतात. पण जेव्हा तुम्ही त्यांचं संपूर्ण किंवा संप्रदायाचं जेव्हा वाचाल तुम्ही जेव्हा, तर समर्थ कधीही शिवाजी महाराजांच्या भेटीला जाते तर पूर्ण व्यवस्थित तयार होऊन जात होते. त्यांच्या अंगावरती मेखला होती, वरचं अंगवस्त्र वरचं होतं, गळ्यात माळा असायच्या,
पादुका असायच्या, व्यवस्थित छान असे तयार झालेले समर्थ हे समोर जात होते शिवाजी महाराजांना. पण हे आपल्याला कुठे, कारण आपण जेव्हा फोटो बघतो तेव्हा आपल्याला तसेच समर्थ दिसतात सगळीकडे. बरोबर. माझा प्रोडेसरांना प्रश्न आहे की समर्थांनी शिवथर घडीचीच निवड का केली असेल? छान प्रश्न आहे. शिवथर घड जर कोणी पाहिली असेल तर आपल्याला त्या भागातला थोडासा वातावरणाचा अनुभव येईल. शिवथरगड वरंद घाटात आहे. अत्यंत गुप्त असं ठिकाण आहे. समर्थांच्या या संपूर्ण विचारांमध्ये गुप्तता हा समर्थांचा सर्वांना मंत्र आहे. मुख्य हरिकथा कीर्तन, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता सर्व विषयी म्हटल्यानंतर समर्थांना दासबोधाचं लिखाण करायचं होतं. चंद्रराव मोरेंचा वाडा शिवथर गळीत आहे, अर्थात शिवथर गळीच्या माचीवर आहे, वर आहे, वरच्या बाजूला. अफजल खान सुद्धा जेव्हा राज्यावर चालून आला होता स्वराज्यावर, त्यावेळेस समर्थांचं वास्तव्य शिवथर गळीत होतं. समर्थ शिवथर गळी जवळपास 10 वर्ष राहिले आहे. त्यांचे कालखंड आपल्याला माहित आहे. त्या कालखंडातच समर्थांनी दासबोधाचं लिखाण केलेलं आहे. अनेक आपल्याला संदर्भ मिळतात. आपल्याला दासबोधाच्या लिखाणात करत असताना त्यांच्याबरोबर कोण कोण होते हे आपल्याला सांगता येते. परंतु संतांच्या एकंदरीत सर्व संतांचा विचार जर केला, नुसतं समर्थ नाही तर सगळ्या संतांचा विचार केला, तर सगळे संत निसर्गाच्या सानिध्यात राहिले. भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराज राहिले. निसर्गामध्ये आपल्या अंतर्उर्मी ज्या आहेत त्या अधिक प्रगट होतात. समाधी अवस्था खऱ्या अर्थाने जनापासून दूर राहूनच मिळेल. समर्थांबरोबर निवडक शिष्य शिवथर गळीत होते आणि त्या शिष्यांच्या समोर बसून समर्थांनी दासबोध सांगितला. त्यामागे कारण वेगवेगळे होते. 3 त्यांचे कालखंड सांगता येतील. पहिले ते 3 वर्ष राहिले, नंतर पुन्हा 3 वर्ष राहिले आणि नंतर 4 वर्ष. अशा प्रकारे 10 वर्ष तिथे राहिले समर्थ. या घळीमध्ये जी गुप्त चर्चा समर्थांची होती ती आता तुम्ही मध्ये उल्लेख केला होता. कोणतं एक समर्थांचं पत्र आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवण्यात आलं होतं. विजापूरचा सरदार निघाला आहे. तर त्या पत्राची जर आम्ही थोडासा विचार केला तर ते पत्रच सांगते आहे की समर्थांच्या जीवनामध्ये गुप्तता किती होती. बोलायचे ते लिहू नये, लिहायचे ते सांगू नये. जबाबीने समर्थ म्हणतात. इशाऱ्याचे बोलू नये. जे बोट दाखवून आपल्याला समजून घ्यायचं आहे ते बोलायचं नाही. एखाद्या व्यक्तीला एखादा समजा काम सांगितलं तर ते जे इशाऱ्याने सांगितले जाते, शब्दांची गरज नसते. समर्थ अत्यंत सावध संत होते. समर्थांच्या या संपूर्ण साहित्यामध्ये काही शब्द समर्थांचे दासबोध वाचा आणि आपण अभ्यासा. समर्थांचे काही शब्दामध्ये एक सावधानता, दुसरा विवेक, तिसरा वैराग्य, या शब्दांचा वापर समर्थांनी खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केलाय. समर्थांच्या मनामध्ये हे संपूर्ण राष्ट्र स्वराज्य झालं पाहिजे अशी संकल्पना समर्थांची होती.
वयाच्या केवळ 8व्या वर्षी समर्थांनी केलेली कविता तुम्हाला माहित आहे. बहुतची सुकुमारा स्वस्थ नाही शरीरा, निशिदिनी बहुचिंता लागली से उदारा. सकल जन सुखावे हा काळ कैसा फावे, भजन जग उकावे सर्व आनंद ठावे. काय रचना, वय किती? 8 वर्षांचं. समर्थांचं चरित्र ज्यांनी ऐकलं असेल आणि त्या भावातून ऐकलं असेल, पुन्हा दोन्ही शब्द वापरतो मी, नुसते ऐकणे आणि भावातून ऐकण्याचा फरक आहे. आपल्या नातेवाईकांच्या कडचं लग्न आपण अटेंड करतो त्यावेळेचा भाव आणि आई आणि वडील आपल्या मुलीचं लग्न डोळ्यांनी पाहतात आहे तो भाव, त्यात फरक आहे. तसं समर्थांचं चरित्र तुम्ही समर्थांचे दास होऊन ऐका, समर्थांचे शिष्य होऊन ऐका, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की समर्थ हे असामान्य व्यक्तिमत्व होते. जगाच्या पाठीवर असा संत होणेच नाही. काय सांगावं समर्थांचं, ते मगाचं पत्र मी तुम्हाला फक्त सांगतो. तुम्ही मगा विषय काढला म्हणून सांगून देतो, कारण अनेक लोक ऐकतात आहेत आणि अनेकांना या गोष्टी कदाचित माहीत नसतील म्हणून सांगतो. समर्थांचं जे पत्र होतं की विजापूरचा सरदार निघाला आहे, एकांती बैसूनी इष्ट योजना करावी, अशा प्रकारचा संदेश समर्थांनी गुप्त संदेश दिला होता दिवाकरांच्या माध्यमातून. पण ते पत्र जे होतं, ते पत्र जर तुम्ही वाचलं तर त्या पत्रामध्ये, माझं ऐकू येते सगळ्यांना? येते अगदी. ओके, ते पत्र ऐका. विवेके करावे कार्यसाधन. अहो काय समर्था, मी मगा काय म्हटलं, समर्थांच्या चरित्रामध्ये आणि समर्थांच्या लिखाणामध्ये विवेक हा शब्द जागोजागीच दिसेल. मला आता काय इथे फार तुमच्याशी मला संवाद साधता येणार नाही, मला खात्री आहे. मी जास्त तुमच्याशी बोलू शकणार नाही, कारण सगळेजण मोठे लोक बसले आहेत, विषय वेगळा आहे. पण चर्चाच करायची असेल तर मुक्तपणेच करावी म्हणून वाटलं की विवेक हा शब्दच फारच सुंदर आहे. समर्थांनी जे अनेक विवेकाचे प्रकार दिले आहेत त्याच्यात सतसत विवेक शब्द वापरलेला आहे. चांगलं आणि वाईट निवडणे. आमच्या भगिनी महिला गहू निवडतात, तांदूळ निवडतात म्हणजे काय करतात हो, गहू आणि खडे अलग अलग करतात, तांदूळ आणि खडे अलग करतात. पण निवडायचं नेमकं त्याच्यातलं काय, निवडायचं म्हणजे घ्यायचं, त्याचं नाव आहे विवेक. जे मला हवं ते घेणे याचं नाव विवेक आहे. म्हणजे सद आणि असद वेगवेगळं केलं आहे मान्य, पण त्यातलं सद घ्यायचं की असद घ्यायचं, ज्याच्याजवळ विवेक आहे तो सद घे. म्हणून समर्थ म्हणतात विवेके करावे कार्य साधन. नरतनु जाणार हे जाणून, पुढीली भविष्यार्थी मन राहटूची नाही. चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणल्या अंगी. रघुवीर कृपा प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर, नित्य करती संचार. घालिताती एरदार, लाविले भ्रमण जगदीशे. आदी मूळ माया भवानी, हे सकल ब्रह्मांडाची स्वाभिनी. एकांती विवेक करुणी, इष्ट योजना करावी. असं अप्रतिम पत्र आहे. हे गुप्त पत्र आहे. समर्थांनी आद्याक्षर, मध्याक्षर आणि अंत्याक्षर अशा प्रकारच्या शब्दांची रचना करून अनेक लिहिलेले आहेत पत्र. समर्थ पत्र देत असताना फक्त त्यांच्या शिष्यांना सांगत असत, हे पत्र पोहोचव आणि देणाऱ्याला फक्त एवढं सांग आद्याक्षर, देणाऱ्याला सांग मध्याक्षर, देणाऱ्याला सांग अंत्याक्षर. आता आपल्याला अंत्याक्षरी माहित झाली आहे. समर्थांनी सांगितले आद्याक्षर. या पत्राचा जर आम्ही परामर्श घेतला, अभ्यास केला तर लक्षात येईल की वि म्हणजे काय, ते विवेके करावे कार्य साधन. हा जरी आध्यात्मिक अर्थ असला तरी वि हा शब्द आम्हाला पकडून ठेवायचा आहे. जाणार नर्तनू हे जाणवणं हे सत्यच आहे. आपण मरणारच आहोत. आपणासी आहे मरण, म्हणून राखावे बरेपण. कठीण आहे लक्षण विवेकाचे, हे आम्हाला माहित आहे. तरी समर्थ म्हणतात जाणार नर्तनू हे जाणून.
अरे बाबा तू जा शब्द लक्षात घे. मग पहिला आला वी आणि दुसरा आला जा. तिसरा शब्द झालेला पुढील वैरुष्यार्थी मन राहतोच नाही. पुन्हा पहिले अक्षर घ्या. त्यातली पू आणि र म्हणजे वी जा पू र असा जर आम्ही सगळा पत्रांचा अध्याक्षरांचा क्रम घेतला, मी सांगत नाही तेवढा, पण तो जर अध्याक्षराचा क्रम घेतला संतांचं कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे एकच असावं. ते एकमेकांसाठी पूरकतेनं त्यांनी काम केलं. आमच्या दादांचं एक वाक्य होतं, शिवाजी अँड रामदास टू बॉडीज बट वन सोल. आणि एक शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांच्या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा जर आम्ही विचार केला पाहिलं तर हे लक्षात येईल की शिवाजी महाराज म्हणजे संन्यासी योद्धा आणि योद्धा संन्यासी असं वर्णन दादांनी केलेलं आहे. समर्थांमध्ये क्षात्र धर्म होता. समर्थांचं क्षात्र धर्माचे पत्र पहा. अरे समर्थांच्या बाबतीत सांगावं झालं तर खऱ्या अर्थाने हनुमंताची उपासना समर्थांनी का सुरू केली याच्या मागचं कारणच काय आहे असावं. अनेक देवता होत्या, पण गावोगावी जाऊन समर्थांनी हनुमंतांच्याच मंदिराची स्थापना केली. याचे दोन कारण आहे माझ्या डोळ्यासमोर. त्यातलं पहिलं कारण असं आहे की हनुमंत बुद्धिमत्तां वरिष्ठ होता. हनुमंता जो बल आहे आणि तो कोणाचा सेवक होता? रामाचा सेवक होता. म्हणजे रामभक्ती समर्थांच्या मनात आणि हनुमंताची प्रतिष्ठापना, याचा अर्थ तुम्ही रामभक्त व्हा. ते रामदास होते, तुम्ही सुद्धा रामदास व्हा. जोपर्यंत रामाला आम्ही आदर्श समजणार नाही तोपर्यंत या भारताचा नाही जगाचं सुद्धा कल्याण होणार नाही. काय सांगायचं? जगाच्या कल्याणासाठी रामभक्ती याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग जगात उपलब्ध नाही. म्हणून समर्थांनी तेव्हा सांगितलं होतं की राम तुम्ही फक्त जपा. ते जपणे या शब्दाचं श्रीराम जयराम जय जय राम या नामाचा जप नाही. समर्थांनी सगुण उपासना सांगितली, लक्षात घ्या. सगुण हा शब्द सुंदर आहे. गुणासह पूजा. हनुमंताची उपासना करायची म्हणजे हनुमंताचं मंदिर स्थापन करायचं, संध्याकाळी दिवा लावायचा, सकाळी जाऊन आरती म्हणायची. शत्राणे उड्डाणे हुंकारवदनी करिडळवळ भूमंडळ सिंधू जळगनी कळाळले ब्रह्मांड धोका त्रिभुवनी सुरवर नरनिशाचर या झाल्या पळणी. याच्यासाठी समर्थांनी हनुमंताची मंदिरे उभे केली नाहीत. काय सांगू? आरती म्हणण्यासाठी हनुमंताची मंदिरे नाहीत. हनुमंताच्या मंदिराच्या मागे, प्रत्येक हनुमंताच्या मंदिराच्या मागे बलोपासनेसाठी आखाडा होता, कुस्ती होती, मल्लखांब होता, दानपट्टा होता. सज्जनगडावरती गेल्यानंतर समर्थांचे सुद्धा हात दिसतात जोर मारून. ते म्हणजे असं करायला आपण तिथे जातो की समर्थांनी जी बलोपासना केली आहे ते प्रकरण फार मोठं आहे. समर्थांनी जे भक्त उभे केले ते भक्त निर्बल नसले पाहिजे. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रो बलिर्दध्या देवो दुर्बल घातका. हे वचन डोक्यात असलं पाहिजे. दुर्बलाचा घात देव सुद्धा करतो, विसरू नका. म्हणून शक्तीची उपासना. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. समर्थ प्रश्न त्याच्यावर येतो, मला कल्पना आहे, मी बोलतो. आपल्याला पुन्हा चर्चेला यावं लागेल कारण चर्चा आहे. म्हणजे तुमचं ऐकताना असं वाटतंय सारखंच की हा जो विषय आहे किंवा आजचा हा जो कार्यक्रम आहे या दोन्ही गोष्टी इतक्या सगळ्यांना आत्मीय आहेत ना की असं थोडक्यात हा विषय ऐकून कोणाचंच काही समाधान होणार नाही. कार्यक्रम म्हणजे आपण एकदा श्रीराम दादांना वेगळ्याने बोलवूयात आणि याविषयी नक्कीच अगदी छान चर्चा करूयात. पण मला की नाही आता दोन प्रश्न विचारायचे कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना. वर्षाजींना एक प्रश्न फक्त विचारायचा आहे. हा, मला पण त्यांना विचारायचं आहे प्रश्न, तर तुम्ही विचारा आधी. वर्षाजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा आवाज बंद आहे बहुतेक, आवाज सुरू करा. की तुम्ही समुपदेशनाचं काम करता,
मग तुम्हाला समुपदेशन करताना असं वाटलं का कधी की आपली जर आध्यात्मिक बैठक चांगली असली तर समुपदेशनाच्या कामामध्ये त्याचा आपल्याला खूप फायदा होतो, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना रोज भेटणं, त्यांच्या समस्यांना सामोरं जाणं, म्हणजे अगदी डायरेक्टली जरी नाही तरी इनडायरेक्टली जावंच लागतं, तर मग आपली आध्यात्मिक बैठक त्याच्यासाठी छान पक्की असणं असं आवश्यक वाटतं का? आणि तुम्ही असं काही उपासना किंवा असं काही स्वतः करता का? हा छान प्रश्न आहे आणि आजच्या विषयाला अनुसरून हा मला थोडा अपेक्षितही होता. आणि बरेचदा जेव्हा काही आध्यात्मिक कार्यक्रमांच्या संदर्भात लोक मला भेटतात किंवा मी तिथे आहे असं बघतात, तेव्हा मला गमतीने असं म्हटलंही जातं की डॉक्टर तुम्ही इथे कुठे? अरे डॉक्टर वाट चुकलात का? म्हणजे लोकांची अशी अपेक्षा असते की तू डॉक्टर आहेस ना, तू तुझ्या चेंबरमध्ये बस, पेशंट तपास, औषधं दे आणि मोकळी हो. असल्या भानगडींमध्ये कशाला वेळ घालवते? पण जसं सुरुवातीला तुम्ही म्हटलत की समुपदेशनाचा कदाचित छंद मला लागलेला आहे, तर एका अर्थी छंदालाच मी आता माझा प्रोफेशन केला आहे आणि त्यामुळे जे समाधान मिळतं आहे ते शब्दात सांगण्यासारखं नाहीये. तुमच्या प्रश्नाकडे वळते. आध्यात्मिक बैठक ही जी तुम्ही म्हणता आहात, मला असं वाटतं कुठल्याही व्यक्तीला आध्यात्मिक बैठक तो कुठल्याही व्यवसायात कुठल्याही पद्धतीच्या कामात व्यग्र असला तरी ती खूप आवश्यक आहे. त्याला समुपदेशकाचं म्हणजे एक्सेप्शन नाहीये किंवा त्याला कुठल्या प्रोफेशनचं एक्सेप्शन नाहीये, त्याला वयाचं बंधन नाहीये, त्याला स्त्री पुरुष असण्याचं सुद्धा बंधन नाहीये. तुम्ही व्यक्ती आहात, व्यक्ती म्हणून तुम्ही इथे आलेला आहात, तर तुम्हाला आध्यात्मिक बैठक जर मिळाली किंवा तुमची चांगली असली किंवा तुम्ही निदान ती चांगली करण्याच्या प्रयत्नात जरी असलात तरी तुम्ही एक समृद्ध व्यक्ती म्हणून पुष्कळ काही मिळवू शकता आयुष्यात आणि मुख्य म्हणजे इतरांनाही बरंच काही देऊ शकता. हा माझा स्वानुभव आहे आणि हा मी माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून, माझ्या घरच्या ज्येष्ठांकडूनही त्यांचं वागणं बोलणं पाहून शिकलेली आहे. तर थोडक्यात सांगायचं तर जेव्हा आपण आध्यात्मिक बैठक म्हणतो तेव्हा मला कुठलंही स्पष्टच सांगते थोडीशी की कर्मकांड अपेक्षित नाहीयेत. आध्यात्मिक बैठक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक प्रकारचं मानसिक स्थैर्य, एकाग्रता, आपला उद्देश स्पष्ट असणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी आपल्या पाठीशी आहे. मग तो माझा विश्वास जरी माझ्या पाठीशी असला, एखादं दैवत माझ्या पाठीशी असलं, एखादा सखा मित्र परिचित माझ्या पाठीशी असला किंवा अगदी घरातली आई आजी काकू मावशी जरी पाठीशी असली तरी तो जो विश्वास स्वतःमध्ये आपल्याला येतो तो आत्मविश्वास आपल्याला कुठलेही चांगलं काम करायला नेहमीच प्रेरित करत असतो. समुपदेशकाच्या भूमिकेतून जेव्हा मी या विषयाला बघते तेव्हा नॅचरली आम्ही करत काय असतो तर समोरचा जो कोण व्यक्ती त्रस्त आहे, ग्रसित आहे, त्याला त्याची योग्य दिशा फक्त मिळवण्यासाठी एक टेकू देत असतो. आम्ही त्याला हात पकडून इथे पेला उचल आणि हे घे रे बाबा पाणी असं म्हणत नाही. तर तुला गरज पाणी पिण्याची आहे हे तुला समजायला हवं, तुला त्याच्यासाठी कुठे पोचायला हवं हेही तू निर्णय घ्यायला हवास आणि तिथे पोचल्यानंतर पाणी कसं प्यायचं हा तुझा प्रश्न तूच सोडवायला हवास. हे आम्ही फक्त त्याला त्याबद्दल एक प्रकारची वाट निर्माण करायला मदत करत असतो. मग जर अध्यात्माचा विचार केला तर शेवटी अध्यात्म आपल्याला हेच सांगत असतं की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तुमचे काय कर्तव्य आहेत, तुमच्या काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तुम्ही कशा प्रकारे समाजात वावरता, कशा प्रकारे कुटुंबात वावरता, कसं तुमच्या व्यक्तिमत्वाला तुम्ही पूर्णत्वाला नेऊ शकता, याचा एक तो साचेबंद आणि काळाच्या ओघात, काळाच्या सगळ्या पद्धतीच्या परीक्षांमधून तावून सुलाखून खरा ठरलेला असा तो एक मार्ग आहे. त्यामुळे आध्यात्मिक बैठक ही निश्चितच प्रत्येकाने स्वतःपुरती घडवण्याचा आणि ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायलाच हवा या मताची मी आहे. आपण पुन्हा पुन्हा बोलत राहू. 7 वाजलेले आहेत जवळपास, आता थांबणं गरजेचं आहे. पण थांबण्यापूर्वी मला एकच प्रश्न विचारायचा आहे की समाजातली आध्यात्मिकता, श्रद्धा, कुटुंबामधले सुसंस्कार हे काही कमी होताना दिसतात का?
अगदी एका वाक्यात उत्तर दिलं तरी चालेल. कमी म्हणण्यापेक्षा मी ती बदलतायत असं म्हणणं जास्त मला श्रेयस्कर वाटतं, की मूल्य बदलतायत, प्राधान्यक्रम बदलतोय आणि त्याचा मला असं वाटतं की ते जे बदललेली मूल्य किंवा बदललेला जे परिवेश आहे त्याचा लॉंग टर्म इफेक्ट, खूप दूरदर्शी प्रभाव काय होणार हा विचार आजचा व्यक्ती करत नाहीये. त्यामुळे बरेचदा त्याचे घातक परिणाम आपल्या समोर येतात. हेच बदललेले परिवेश जर आपण समजून उमजून केले तर मला असं वाटतं त्याला सुद्धा आपण योग्य दिशेने नेऊ शकतो, कारण बदलत्या काळानुसार काही गोष्टी जशा बदलाव्या लागतात त्यातलाच हा भाग आहे की तुम्ही तुमचे मूल्य त्यामध्ये बदल निश्चित करू शकता, पण ते तुम्हाला कुठे घेऊन जातायत याचा आराखडा तुमच्या समोर बांधा आणि मग निघा ना पुढे. सो हे सांगणारं किंवा हे पटवून देणारं कोणीतरी त्यासाठी जर विचार केला तर निश्चित त्या पद्धतीने सुद्धा ती व्यक्ती पुढे जाऊ शकते आणि पोहोचू शकते आपल्या ठरलेल्या जागी. आणखी एक छान प्रश्न विचारायचा होता पण आता तो वेळ विचारत नाही आपण. पण आपण तो प्रश्न फक्त सांगतो, त्याचं उत्तर नाही मागत मी. की आपण काय करतो की संतांनी पुन्हा जन्म घ्यावा असं म्हणतो, परमेश्वरांनी पुन्हा जन्म घ्यावा असं म्हणतो. याला काहीतरी पर्याय आहे. आता पुढच्या प्रवचनामध्ये रोडेदादांनी पण आपण पण एकदा कधीतरी येऊन त्याला सांगावा असं मला वाटतं की कुटुंबियाला प्रबोधन होईल. जाऊया समारोपाकडे. धन्यवाद. आजच्या एक कार्यक्रमामध्ये मी एकाचा उल्लेख केल्याशिवाय राहू शकत नाही, ज्यांनी माझ्या जीवनामध्ये एक चांगलं मोठं स्थान आहे. माझ्या सासूबाईंची मैत्रीण म्हणा आणि आमच्या अकोल्याच्या रघुवीर समर्थ मठाच्या मठाधिपती प्रभाताई पांडे या वृद्ध आहे, म्हणजे वयाने मोठे आहे, वृद्ध म्हणता येणारे. त्यांचं कारण कार्य इतकं छोट्या मुलीला साजेसं असं आहे, अजूनही त्यांना तेवढाच चपळपणा आहे. पण त्यांचा उल्लेख मी केल्याशिवाय राहू शकणार नाही, कारण त्यांनी आम्हाला हाताला धरून चालवलेलं आहे, आम्हाला उभं केलेलं आहे, आम्हाला याची मार्गाची गोडी लावलेली आहे. सूत्रसंचलन करताना तू कर ग हे त्यांनी जोखलं आणि मला तिथे उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा उल्लेख अगदी करीनच. त्या मला खूप सहाय्यक होत्या. माझे वडील पण दीक्षा घेतली ती समर्थांची, पूर्ण आयुष्यभर दासबोध जगले ते. त्यांची बरेच त्यांचं लेखन आहे, त्यांचं एक हे पुस्तक पण आहे बघा. अशी त्यांनी खूप लेखन ह्याच्यावरती केलेलं आहे. त्यामुळे तसंही नातं आपलं निर्माण झालेलं आहे. हो बरोबर. क्षमा. नाही असं नाही, छान व्यवस्थित नातं निर्माण झालं आपलं आता बहीण भावांचं. अंजुताई, आपण कार्यक्रम शेवटाकडे नेतोय. खरं म्हणजे आणखीन बरंच काही होतं आपल्या कार्यक्रमात, आपण आणखीन गप्पा मारू शकलो असतो, भरपूर काही करता आलं असतं. पण मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं छोटंसं उत्तर तुम्ही द्यावं अशी मला खूप मनापासून इच्छा आहे. तो प्रश्न असा की इतक्या दिवसांच्या तुमच्या या प्रवासात खूप लक्षात राहिलेली अशी प्रतिक्रिया किंवा असं काहीतरी असं म्हणा, अशी एखादी वृद्ध आठवण म्हणा किंवा प्रतिक्रिया जी तुम्ही अगदी कायमची तुमच्या लक्षात राहिली आहे. अशी प्रतिक्रिया म्हणावी तर मी शिवथरघळीमध्ये सेवेला होते महिनाभर, मी आणि माझे यजमान. आणि शिवथरघळीमध्ये तेव्हाच तिथले व्यवस्थापक नाना पाटणकर हे सुद्धा तिथे कर्मधर्म संयोगाने म्हणा ते महिनाभर तिथे त्यांचं काम असल्यामुळे तिथे होते. पण मी त्यांना काही सांगितलं नाही की माझं सखोल झालंय, माझं हे झालंय. मी सेवेकरी म्हणून काम केलं तिथे. आणि रोज त्यांना एका लहान मुलीसारखं रोज म्हणायची की नाना, माझ्या वडिलांना मी नाना म्हणत असे, म्हणून त्यांनाही मी, ते वयोवृद्ध आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचे, नाना मला तुम्ही एक रोज गोष्ट सांगा, या शिवथरघळीची आठवणी सांगा, समर्थांची या शिवथरघळीत आलेल्या लोकांचे जे अनुभव आहे ते तुम्ही मला सांगा. आणि रोज त्यांना जेवणाच्या पूर्वी म्हणायची, त्याच्याशिवाय तुम्ही जेवण करायचं नाना, असं म्हणून मागे लागत असे. तर त्यांनी मला इतके छान काही त्यातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तिथल्या आठवणी सांगितल्या, समर्थांची प्रचिती सांगितली. आणि हे जेव्हा प्रवचन सुरू झाले तेव्हा ते घडीत असताना तिथे रेंज नसते, त्याच्यामुळे ते जेव्हा त्यांच्या गुहागरला येतात तेव्हा गुहागरला ते प्रवचन ऐकतात. आणि त्यांचा आज सकाळी मला फोन आलेला आहे. ते म्हणतात, माऊली तुम्ही जे प्रवचन सुरू केले ते इतके सुंदर आहे, इतके विवेचनपूर्ण आहे, इतके सगळ्या संतांचा आढावा घेणारे आहेत की असं वाटतं की ते थांबू नये, ते सतत चालू राहावे.
50वा हा तुमचा प्रवचनाचा मार्ग आहे, पण तो 50चे 500 व्हावेत अशी माझी समर्थांना पूर्ण एवढी त्यांनी छान आहे. आणि दुसरी प्रतिक्रिया माझ्या नातवाची आहे. तो म्हणतो, आजी आज मी तुझं सेशन आहे ना ते मी ऐकलं आज. आणि खूप आवडलं. खूप चांगल्या आल्या. खरं तर एखादी प्रतिक्रिया आपण वाचू शकतो का? आपण वाचू शकतो. खूप सुंदर अंजुताई, तुम्ही ज्या प्रतिक्रिया आता सांगितल्या त्या तुम्ही म्हणजे प्रवचनकार म्हणून ज्या तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या प्रतिक्रिया आहेत त्या सांगितल्या. पण मी जेव्हापासून तुमचं प्रवचन फॉलो करतेय तेव्हापासून माझ्या असं लक्षात आलं की अशा आपल्या काही भगिनी आहेत की ज्या अगदी नित्यनेमाने प्रवचन ऐकतात आणि इतक्या भरभरून प्रतिक्रिया देतात. 5 मिनिट वेळ लागेल तर आपण एक तरी प्रतिक्रिया वाचूच या त्यातली. कालच्याच प्रवचनावरची सविताजी तांबे यांची प्रतिक्रिया आहे. त्या आमच्या ज्येष्ठ भगिनी म्हणजे खरोखर इतकी अप्रतिम त्यांची प्रतिक्रिया असते की मला कधी कधी असं वाटतं त्यांच्या प्रतिक्रियांचं एक पुस्तक करावं की काय आता. खरंच. तर त्यांनी कालच्या प्रवचनावर दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती अशी की आता कळत आहे नरदेह मनुष्य जन्माचं सार्थक का करायचं. उत्तम बोल होणाराचं निरूपण खरंच खूप सुंदर आहे. सोहम कोहम जन्म हे मृत्यूचे कारण, पण अकारण कसं आणि का कितीतरी ज्ञान मिळत आहे. अंजलीताई किती सुरेख प्रबोधन सेवा देताय हो. अगदी मनापासून वाकून नमस्कार तुम्हाला इथूनच. उद्या 50वं निरूपण खूप खूप शुभेच्छा. समाधानानं घरीवरूनही येत आहे. सकाळी उठलं की शांतपणे काम करता करता हे एक एक ऐकत राहावं आणि सात्विकता अख्ख्या घरात भरून जावी या शुभ स्पंदनांनी. कितीतरी माहीत नसलेले आध्यात्मिक संदर्भ शब्द सहज सोपं करून सांगता हो. आणि हे समजलं की पुढे आणखी समजावून घ्यायची ओढ आवड निर्माण होते ती आपसूक. श्रीराम समर्थ. अशी प्रतिक्रिया दिली आहे सविताताईंनी. खरं तर त्या आज आपल्यासोबत असणार होत्या कार्यक्रमात, पण काही वैयक्तिक कारणामुळे त्या आलेल्या नाहीत. तशाच तुम्हाला अगदी रेग्युलर फॉलो करणाऱ्या आणि नित्यनेमाने प्रवचन ऐकणाऱ्या निलिमा नंदुरकर, नंतर अरुण देशपांडे सर, सुचित्राची बाकरे आणि तसं म्हटलं तर अख्खा जनमंगल समूह या सगळ्यांच्या झोळीत तुम्ही जे दान घालताय ते दान आम्ही सगळेजण आपल्याजवळ ठेवू पाहण्याचा थोडक्यात सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. कितपत यश मिळणार ते आता येणारा काळ ठरवेलच. तुर्तास आपण कार्यक्रम शेवटाकडे नेतोय आणि जे लाड म्हणून आहेत सखोल अभ्यासाचे, ते लाड म्हणून आहेत सखोल अभ्यासाचे मुख्य आहेत ते, आणि त्यांनी पाठवलेली प्रतिक्रिया अतिशय सुंदर आहे अगदी. हो, तो व्हिडिओ आपण आपल्या पेजवर अपलोड करूया जेणेकरून सगळ्यांना तो व्हिडिओ सोबत बघता येईल. बिलकुल. हॅलो. तर आता आपण मात्र कार्यक्रम शेवटाकडे नेतोय आणि कार्यक्रम संपवताना मी आमंत्रित करते आहे रसिका कुर्लेकरला. पण तत्पूर्वी 1-2 वाक्यांचा छोटासा ऋणनिर्देश. मंडळी, मी विशेषतः आजच्या या कार्यक्रमात खरं म्हणजे कोणाचे आणि कसे ऋण मानावे हे कळण्या इतकी माझी काही बुद्धी नाही, पण तरीही काय म्हणू मी समर्थांचे कसे काय आभार मानणार ना. त्यांच्यामुळे खरं म्हणजे आज आपण इथे एकत्र आहोत. पण आपण संतांच्या कायम ऋणात राहणार आहोतच. परंतु हे जे दूत बनून आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ते म्हणजे श्रीरामदादा रोडे आणि वर्षाजी देशपांडे, तुम्हा दोघांचे खूप खूप मनापासून आभार. मी मनापासून ऋणी आहे आपल्या समस्त प्रेक्षकांची की ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. रसिका कुर्लेकर ही आपली एक छोटीशी मैत्रीण, तुझेही मनापासून आभार, कारण तिच्या आवाजात आपण ऐकणार आहोत आता आपली समर्थांनी अजरामर केलेली एक प्रार्थना आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाला संपवणार आहोत. तर मी आता आमंत्रित करते आहे रसिका कुर्लेकर हिला. धन्यवाद भैरवीताई. मला एक छोटंसं माझं मनोगत सांगायचं होतं. आता शिरीष सर आणि वर्षा मॅडम दोघांनी पण म्हटलं की आजच्या काळामध्ये काय होतंय की हे जातंय का सगळं, मूल्य संस्कार बंद होत आहेत का. तर माझा स्वतःचा एक छोटा अनुभव. माझी मुलगी 8 वर्षांची आहे. मी सध्या गीता परिवारातर्फे गीता संथा ऑनलाईन दिली जाते आहे. ती स्वतः घेते आहे, मी शिकते आहे. पण माझी मुलगी रोज रात्री 10 वाजता भले डोळ्यात झोप असते पण तिला माझ्याबरोबर बसून रोज शिकवले जाणारे 3 श्लोक माझ्याबरोबर म्हणायचे असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याचं रिव्हिजन तिला माझ्याबरोबर करायचं असतं. तर मला असं वाटतं आपण जर थोडा प्रयत्न केला तर ही मुलं तेच घ्यायला बसलीत जे आपण द्यायला बसलोय. असं
मत होतं. छान झालं, मला उत्तर मिळालं. थँक्यू. छान विचार आहेत मी रसिकाताई. सगळे हे ज्येष्ठ आणि हा धन्यवाद. ह्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांसमोर मी एक छोटीशी रामाची जी कल्याण प्रार्थना आहे रामदास स्वामींनी लिहिलेली, स्वामींच्या चरणी प्रस्तुत करते आहे. कृपया सगळ्यांनी गोड मानून घ्या. कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, विवरी जनहित विवरी, जनहित विवरी. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकताची गेले, चुकताची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याणी राम राया. कठीण त्याहुने कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. श्रीराम समर्थ. खूप गोड आणि याच मंगल भावनेसह आणि याच प्रार्थनेसह आपण आपल्या कार्यक्रमातून आता आपल्या प्रेक्षकांना निरोप देऊया आणि सगळ्यांना हेच सांगूया की मनात हा भाव कायमचा जागा असू द्या. कल्याण करी रामराया. पुन्हा भेटूया, पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. जय रघुवीर समर्थ.